डॉक्टर गीताली टिळक आणि वक्ते डॉक्टर आदित्य अभ्यंकर येत आहे. नमस्कार. आदरणीय कुलगुरू डॉक्टर गीताली टिळक आणि आजचे प्रमुख पाहुणे आणि माननीय वक्ते डॉक्टर आदित्य अभ्यंकर तसेच उपस्थित मान्यवर आणि श्रोते हो. वसंत व्याख्यानमालेच्या 150व्या ज्ञानसत्रात मी डॉक्टर सुप्रिया नगरकर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. वक्तृत्तेजक सभेतर्फे होणारी वसंत व्याख्यानमाला हे पुण्याचे एक खास वैशिष्ट्य. खरं म्हणजे पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा मानबिंदूच. समाजाचा बौद्धिक स्तर उंच व्हावा आणि वक्तृत्व कलेला चालना मिळावी या उद्देशाने 1875 साली न्यायमूर्ती रानडे यांनी ही व्याख्यानमाला सुरू केली आणि गेले 1.5 शतक विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर वक्ते यातून आपले अभ्यासपूर्ण विचार सादर करत असतात. यामध्ये आरोग्य, साहित्य, संस्कृती, अर्थ, राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, विज्ञान आणि तंत्रज्ञान यासारख्या विविध विषयांचा समावेश असतो. आणि आपल्या सांगण्यास अभिमान वाटतो की यावर्षी या वसंत व्याख्यानमालेने शतकोत्तर सुवर्णवर्षात पदार्पण केले आहे. आजच्या व्याख्यानातून इतिहासातील रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची धैर्याची, बुद्धिमत्तेची आणि बलिदानाची गाथा उघडली जाणार आहे. आणि या अद्वितीय गाथेची ओळख आपल्याला करून देणार आहेत आजचे सन्माननीय वक्ते डॉक्टर आदित्य अभ्यंकर. डॉक्टर अभ्यंकर सर यांचा सन्मानपूर्वक सत्कार करून या कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात आपण करणार. मी गीताली मॅडमना विनंती करते की त्यांनी सरांचा सत्कार करावा. आता अभ्यंकर सरांचा थोडक्यात परिचय. डॉक्टर अभ्यंकर हे सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता तसेच तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी इलेक्ट्रिकल आणि कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये MS आणि PhD या पदव्या अमेरिकेतील क्लार्कसन विद्यापीठातून प्राप्त केल्या आहेत. त्यांनी संस्कृत विषयात 2री PhD टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून प्राप्त केली आहे. त्यांचे शिक्षण आर्थिक, MBA फायनान्स, तत्त्वज्ञान, MA फिलॉसॉफी आणि संस्कृत MA वेदांत या विविध क्षेत्रांमध्ये झाले आहे. त्यांचे संशोधन कार्य हे अत्यंत व्यापक आणि प्रभावशाली असून त्यांनी 8 अमेरिकन पेटंट, 14 भारतीय पेटंट्स, 5 US कॉपीराईट्स आणि अनेक तांत्रिक हस्तांतरण आपल्या नावावर नोंदवले आहे. 30हून अधिक आंतरराष्ट्रीय जर्नल लेखांचे ते लेखक आहेत आणि 40 आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी प्रेझेंटेशन केले आहे. IEI शास्त्रज्ञ पुरस्कार 2011, सर CV रामन पुरस्कार 2015 सारखे अनेक राष्ट्रीय सन्मान त्यांना प्राप्त झालेले आहेत. भारतातील राष्ट्रीय ओळख आधार कार्ड प्रकल्पामध्ये त्यांनी तांत्रिक मार्गदर्शक म्हणून मोलाचे योगदान दिले आहे. ते 2 स्टार्टअपचे सहसंस्थापक असून त्यातील एक भारतात तर दुसरा अमेरिकेत कार्यरत आहे. थोडक्यात संशोधन, अध्यापन, नवउद्यमशीलता, तत्वचिंतन यांचा सुरेख संगम म्हणजे डॉक्टर आदित्य अभ्यंकर सर. आता मी आपले आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर अभ्यंकर सर यांना रणरागिणी झाशीची राणी या विषयावर आपले अभ्यासपूर्वक विचार मांडण्याची आदरपूर्वक विनंती करते. Are you ready to uncover the stories that shape our world? To dive deep into the world of news reporting and storytelling, welcome to TMV's journalism course, your gateway to the dynamic world of media and communication. With an enriching history in the field of journalism for more than 18 years, our course is designed to equip you with the skills and knowledge needed to thrive in today's media landscape. From news writing in print media to investigative reporting in broadcast media, from multimedia storytelling to digital journalism, we cover it all. I've always been passionate about storytelling and making a difference. That is why I enrolled in the journalism course.
Through hands-on projects, real-world simulations, and mentorship from industry professionals, you'll gain practical experience and build a portfolio that showcases your talents. Whether you're an aspiring journalist, communications professional, or simply someone with a passion for storytelling, our journalism course offers a pathway to success in the ever-evolving world of media. With the rapid evolution of media, I knew I needed to stay ahead of the curve. This course offers the latest insights and techniques in journalism. Join us on this exciting journey and unleash your potential as a journalist. Enroll now and start shaping the narratives of tomorrow. Unravel the timeless wisdom of the Bhagavad Gita with our certificate course on Gita Rahasya. Dive deep into the essence of the Gita's philosophy and unlock the secrets of life, duty, and spirituality. Guided by the profound insights of Lokmanya Bal Gangadhar Tilak's Gita Rahasya, this course bridges the ancient. Join us on this transformative journey to understand the Gita not just as a scripture, but as a practical guide for navigating life's challenges with wisdom and grace. Embrace the eternal wisdom of the Gita with our certificate course on Gita Rahasya. Enroll today to begin your journey of self-discovery and enlightenment. तद्दिव्यमव्ययं धाम सारस्वतमुपास्महे यत्प्रसादात् प्रलीयन्ते मोहान्धतमसच्छटाः. श्रोते हो, नमस्कार. आज रणरागिणी स्वातंत्र्यलक्ष्मी या व्याख्यानात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करताना मला विशेष आनंद होतोय. त्याचं कारण मी व्याख्यानात सांगणारच आहे, पण व्याख्यानाच्या अगदी सुरुवातीलाच वक्तृत्वोत्तेजक संस्था, वसंत व्याख्यानमाला, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ याचे सर्व मान्यवर पदाधिकारी, डॉक्टर गीताली टिळक मॅडम यांना मनःपूर्वक धन्यवाद देतो आणि आजच्या व्याख्यानाला आपणा सर्वांच्या अनुमतीने प्रारंभ करतो. ग्वाल्हेरच्या जवळ कोटा की सराई नावाची जागा आहे. 18 जून 1858 या दिवशी एका रणरागिणीने आपली समिधा 1857च्या स्वातंत्र्य समरात अर्पण केली. आज त्या रणरागिणीचं, झाशीच्या राणीसाहेबांचं चरित्र आपण अभ्यासणार आहोत. त्यातून प्रेरणा घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. कुठलंही चरित्र अभ्यासत असताना, कुठलंही चरित्र मांडत असताना त्यामागचा हेतू आणि त्याच्यामागची कारणं ही आपल्या मनात सुस्पष्ट असणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणून प्रत्यक्ष चरित्र कथनाला आरंभ करण्याच्या आधी माझ्या मनात 3 अगदी मुख्य कारणं आहेत. ती आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवतो आणि मग मुख्य चरित्र कथनाला आपण प्रारंभ करूया. त्यातलं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे प्रेरणा, राष्ट्रीयत्व. झाशीच्या राणीसाहेबांचं संपूर्ण चरित्र हे इतकं तेजस्वी आहे, इतकं विलक्षण आहे की ते जर आपण आपल्या मनात धारण केलं तर विलक्षण प्रेरणा आपल्याला मिळते. राष्ट्रीयत्वाची भावना आपल्या मनात जागी होते. एक शेले नावाचा ब्रिटिश कवी होऊन गेला आणि त्यांनी असं म्हणून ठेवलंय की टेल मी द सॉंग्स ऑन द लिप्स ऑफ द यूथ ऑफ युअर कंट्री अँड आय विल टेल यू द फ्युचर ऑफ युअर कंट्री. तुमच्या देशातल्या तरुणांच्या ओठी कुठली गाणी आहेत हे तुम्ही मला सांगा आणि मी तुम्हाला तुमच्या देशाचं भवितव्य सांगतो. जर आपल्या राष्ट्रातल्या तरुणांच्या मुखी झाशीच्या राणीसाहेबांचं चरित्र असेल, झाशीच्या राणीसाहेबांवर इतकी अप्रतिम काव्य झालेली आहेत
सिंहासन हिल उठे, राजवंशों ने भ्रुकुटी तानी थी, बूढ़े भारत में भी आई फिर से नई जवानी थी, घुमी हुई आजादी की कीमत सबने पहचानी थी, दूर फिरंगी को करने की सबने मन में ठानी थी, बूंदेले हर बोलों के मुंह हमने सुनी कहानी थी, चमक उठी सन 57 में वो तलवार पुरानी थी, क्या खूब लड़ी, क्या खूब लड़ी मर्दानी, वो तो झांसी वाली रानी थी, वो तो झांसी वाली रानी थी. आपल्या तरुणांच्या मुखी जर अशी काव्य असतील तर आपल्या राष्ट्राचं भवितव्य काय आहे हे सांगण्यासाठी आपल्याला शैलेची आवश्यकता नाही आहे. राष्ट्रीयत्वाची भावना जर पक्की असेल, समाज एकसंघ असेल, तर मग काश्मीरमध्ये आपल्या राष्ट्रावर कोणी जखमा करू शकणार नाही. आणि म्हणून सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण हे आहे की हे चरित्रच इतकं उदात्त आहे, हे चरित्रच इतकं तेजस्वी आहे की त्यातून विलक्षण प्रेरणा आपल्या सगळ्यांना मिळते. हे पहिलं आणि प्रधान कारण. दुसरं कारण हे थोडंसं तात्कालिक आहे, गंमतशीर पण आहे. एक काळ असा आला होता की झाशीच्या राणीसाहेबांचं नाव, त्यांचं कार्यकर्तृत्व समाज विसरून गेलेला होता. आणि 1890 साली वसंत व्याख्यानमालेत, पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत वसंतराव पंडित यांनी झाशीच्या राणीसाहेबांवर पुण्यात व्याख्यान दिलं. 1890चा तो काळ, तोपर्यंत झाशीच्या राणीसाहेबांवर विशेष लिहिलंच गेलं नव्हतं. इतिहासाची साधनं अपुरी होती, कागदपत्र अपूर्ण होती. आणि त्यामुळे ते जे व्याख्यान झालं त्यामध्ये आख्यायिका जास्त होत्या, सत्य इतिहास अगदी कमी होता. त्या व्याख्यानाचं वृत्तांकन केसरीमध्ये छापून आलं आणि ते झाशीच्या राणीसाहेबांचे पुत्र, दत्तक पुत्र आनंदराव उर्फ दामोदरराव यांनी वाचलं. आणि त्यांना अतिशय वाईट वाटलं की माझ्या आईचं चरित्र आणि त्यामध्ये आख्यायिका जास्त आहेत, सत्य इतिहास अगदी कमी आहे. आणि म्हणून त्यांनी केसरीला पत्र पाठवलं. केसरीमध्ये ते पत्र प्रसिद्ध झालं आणि वसंतराव पंडितांनी जाहीर माफी मागितली. त्यामुळे अनेक इतिहासकार, अनेक संशोधक यांना प्रेरणा मिळाली. आणि त्यात प्रामुख्याने पारसनीसांचं नाव आपल्या समोर येतं. पारसनीसांनी झाशीच्या राणीसाहेबांचे दत्तक पुत्र त्यांना पत्र पाठवली, त्यांच्याकडून मूळ इतिहास समजून घेतला आणि झाशीच्या राणीसाहेबांचं अप्रतिम चरित्र लिहून काढलं. पारसनीसांनी हे कार्य केल्यानंतर झाशीच्या राणीसाहेबांवर अनेक चरित्र प्रकाशित झाली, प्रसिद्ध झाली. पण या सगळ्याची सुरुवात 1890 मध्ये झाली आणि तीही वसंत व्याख्यानमालेत. आज वसंत व्याख्यानमालेतच झाशीच्या राणीसाहेबांवर मला व्याख्यान देता येतंय, हे मी स्वतःचं खूप मोठं भाग्य समजतो. तिसरं जे कारण आहे ते सर्वाधिक महत्त्वाचं आहे माझ्या मते. आणि आपण सगळेजण सावध होऊन हे तिसरं कारण ऐकूया. झाशीच्या राणीसाहेबांवर जेवढं म्हणून चिंतन झालंय, जेवढं म्हणून लेखन झालंय, त्यामध्ये प्रामुख्याने 2 पक्ष पडतात, अस्ति पक्ष आणि नास्ति पक्ष. नास्ति पक्ष अशा अर्थाने की 1857ला खूप मोठं स्वातंत्र्य समर झालंच नाही. काही मोजक्या शिपायांनी फक्त बंड केलं, ती शिपायांची गर्दी होती. झाशीच्या राणीसाहेब प्रत्यक्ष रणांगणावर फारशा लढल्याच नाहीत. अतिशय गरीब स्वभावाच्या या राणीसाहेब रणांगणातून जाता जाता चुकून ब्रिटिशांची गोळी त्यांना लागली आणि त्या धारातीर्थी पडल्या, असं नास्ति पक्षाचं म्हणणं होतं. आणि त्याचं मुख्य कारण 1857चं स्वातंत्र्य समर हे इतकं ओजस्वी आणि तेजस्वी होतं की त्यामुळे ब्रिटिश साम्राज्य हादरून गेलं. त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की फक्त बंड मोडून चालणार नाही,
या बंडाचा जो संपूर्ण इतिहास आहे, त्यांच्या दृष्टिकोनातून बंड, आपल्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्य समर. त्यामुळे त्यांच्या दृष्टिकोनातून जे बंड होतं त्याचा इतिहास हा सुद्धा मोडून काढला पाहिजे. कारण या स्वातंत्र्य सैनिकांनी जी विलक्षण कामगिरी करून ठेवली आहे ती जर पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचली तर त्याची प्रेरणा अनेकांना मिळेल. आणि म्हणून ब्रिटिशांनी त्यांची नेहमीची धूर्त खेळी केली. आपल्याला माहिती आहे 1835 काय झालं. मॅकॉलेचं मिनिट आलं आणि आपली संपूर्ण शिक्षण पद्धती त्यांनी भ्रष्ट करून टाकली. त्याप्रमाणेच डॅनियल जोन्स नावाचा एक ब्रिटिश अधिकारी होता आणि त्याला ब्रिटिश सरकारने हीच कामगिरी दिली होती. काय? भारतीयांचा इतिहास पुसून टाकायचा, जे सत्य आहे ते विकृत करून मांडायचं. आणि डॅनियल जोन्सनी एक प्रचंड मोठा खंड प्रकाशित केला, 1000 पेक्षा अधिक पृष्ठांचा. आणि त्यामध्ये काय वाटेल त्या गोष्टी त्यांनी लिहून ठेवल्यात. मूले कुठाराहा. त्याच्या असं लक्षात आलं की भारतीयांचं मूळ कशात आहे. आपल्या पूर्वजांची अशी प्रतिज्ञा होती वैदिक कालखंडापासून, कृण्वंतो विश्वमार्यम. आर्य म्हणजे सभ्य, आर्य म्हणजे सदाचारी. आपल्याकडचं तत्वज्ञान, आपल्याकडची नीतिमत्ता ही इतकी परोत्कर्षाला पोचलेली होती आणि त्यामुळे आपले पूर्वज स्वतःला आर्य म्हणवून घ्यायचे. मग त्याच्यावरच घाव घाला. आणि म्हणून त्यांनी आर्यन इन्व्हेजन थेरी मांडली. म्हणजे आर्य हे भारतातले नव्हतेच, आर्य हे भारताच्या बाहेरून इथे आले आणि त्यांनी भारतात सभ्याचार आणले, असा खोटा प्रचार डॅनियल जोन्स त्याच्या पुस्तकातून करायला लागला. आचार्य आत्रेंनी एक फार गंमतशीर प्रकरण लिहून ठेवलंय आणि त्यामध्ये आचार्य आत्रे असं म्हणतात की दैविक संकेत कसे असतात बघा. हा एवढा बृहत ग्रंथ आणि ज्या पानावर आर्यन इन्व्हेजन थेरी या गृहस्थांनी मांडलेली आहे तो पृष्ठ क्रमांक आहे 420. त्यामुळे ब्रिटिशांची ही 420 गिरी काही इतिहास अभ्यासकांच्या बरोबर लक्षात आली. पण दुर्दैवाने अनेकांच्या ती लक्षात आली सुद्धा नाही. आणि पर्सिवल स्पियर्स नावाचा अजून एक ब्रिटिश संशोधक इतिहासकार होता. त्यांनी 1857चे जे बंड होतं त्याला ते म्युटिनी असं म्हणतात. म्युटिनी ऑफ इंडियन्स, म्युटिनी ऑफ 1857. आणि इतकं वेडवाकडं त्यांनी त्यात लिहून ठेवलेलं आहे. आणि त्या लिखाणाचा प्रभाव हा जुना कालखंड आहे. त्या कालखंडात गुगल नव्हतं, व्हॉट्सॲप नव्हतं, साधनं अगदी तुटपुंजी होती, कागदपत्र उपलब्ध होत नसत, छपाई अगदी मर्यादित स्वरूपाची होती. आणि त्यामुळे अशा प्रकारचं लिखाण झालं की त्याचा परिणाम, त्याचा प्रभाव फार पटकन होत असे. आणि दुर्दैवाने त्याचीच री पुढे ओढणारे अनेक भारतीय संशोधक आणि इतिहासकार होऊन गेले. त्यामध्ये प्रामुख्याने बंगाल प्रांतात खूप लोक झाली. त्यामध्ये मुजुमदार झाले, सुरेंद्रनाथ सेन झाले. या सगळ्यांनी तोच नास्ती पक्ष पुढे नेला आणि त्याचा परिणाम असा झाला की हळूहळू 1857ला जे तेज प्रगट केलं गेलेलं होतं त्याचा विसर भारतीय जनमानसात पडायला लागला. या नास्ती पक्षाला उत्तर देणारे आस्ती पक्षात होते आणि आस्ती पक्षात जे लोक होते त्या सगळ्यांचे अध्वर्यू म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. विनायक दामोदर सावरकरांनी 1857चं स्वातंत्र्य समर हा ग्रंथ 1909 मध्ये लिहून तयार केला. कारण काय? सावरकर त्यावेळेला लंडनमध्ये होते आणि लंडनमध्ये अनेक कागदपत्र त्यांना अभ्यासता आली आणि त्यातून त्यांनी हा विलक्षण प्रतिभेने फुललेला असा ग्रंथ निर्माण केला. ब्रिटिश सरकार इतकं घाबरलं की प्रकाशित होण्याच्या आधीच त्यांनी या ग्रंथावर जप्ती आणली. हे फक्त विनायक दामोदर सावरकरच करू जाणत. प्रकाशनाच्या आधीच पुस्तकावर बंदी, म्हणजे ब्रिटिश सरकार त्यांना किती घाबरत असेल तुम्ही फक्त कल्पना करा.
आणि त्यामध्ये सावरकरांनी वस्तुनिष्ठ इतिहास मांडलेला आहे. सावरकरांकडून प्रेरणा घेऊन नंतर BC चौधरी झालेत. अनेक इतिहासकार नंतर पुढे आले आणि अस्ती पक्ष सुद्धा मोठा होत गेला. पण दुर्दैव असं असतं की नास्ती पक्षाचा प्रभाव आणि त्या प्रभावाखाली अनेक हुशार मंडळी सुद्धा येतात. मी जर काही नावं आपल्याला सांगितली तर आपल्याला आश्चर्य वाटेल. लोकमान्य टिळकांचे पट्टशिष्य, ज्यांना आपण साहित्य सम्राट अशी पदवी दिलेली आहे, त्या न. चिम. केळकर यांनी सुद्धा 1857 विषयी खूप वेडवाकडं लिहून ठेवलंय. न. र. फाटक यांनी तर राणीसाहेबांविषयी इतकं वाईट आणि इतकं वेडवाकडं लिहून ठेवलेलं होतं आणि ते वाचल्यानंतर आचार्य अत्रेंचा असा संताप झाला. आणि त्यावेळेला आचार्य अत्रे मराठाचे संपादक होते आणि म्हणून मराठामध्ये आचार्य अत्रेंनी एक लेख लिहिला आणि त्या लेखाचं शीर्षक होतं न. र. फाटकांचे फाटके तरकट. आणि इतका समाचार घेतलाय, इतकं खंडन केलंय, प्रत्येक मुद्दा खोडून काढलाय. पण त्यावेळेला समाजात सौजन्य असं होतं की न. र. फाटकांनी ते सगळं मान्य केलं आणि त्यांच्या ग्रंथाची जी पुढची आवृत्ती त्यांनी प्रकाशित केली त्यामध्ये तो सगळा भाग त्यांनी काढून टाकला. नास्ती पक्ष जसा वाढला तसा आस्ती पक्ष सुद्धा वाढत 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 गेला. झाशीच्या राणीसाहेब नक्की कशासाठी लढल्या हे आपल्या मनात पक्कच पाहिजे. ती भूमिका जर आपल्या मनात पक्की नसेल तर संपूर्ण चरित्र आपण अभ्यासून आत काहीच उरणार नाही. आणि म्हणून 2 ते 3 पुरावे, अगदी स्पष्ट पुरावे तुमच्या समोर सादर करतो. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा पुरावा म्हणजे झाशीच्या राणीसाहेबांनी स्वातंत्र्य समर सुरू झाल्यानंतर एक पत्र लिहिलेलं होतं. बाणपूरचा राजा मर्दन सिंग याला लिहिलेलं ते पत्र आहे आणि आजही ग्वाल्हेरला ते पत्र उपलब्ध आहे. आपण अवश्य जाऊन ते बघू शकता, त्याचा अभ्यास करू शकता. आणि या पत्रामध्ये या रणरागिणींनी आपल्या लढण्याचा उद्देश अगदी स्पष्ट सांगितलेला आहे. आज आपलं स्वराज्य, आज आपला स्वधर्म आणि आपलं स्वातंत्र्य धोक्यात आहे आणि म्हणून आपण लढलं पाहिजे असं स्पष्टपणे राणीसाहेबांनी लिहिलेलं आहे. थोडक्यात स्वातंत्र्य, स्वधर्म आणि स्वराज्य या त्रिसूत्रीसाठी ही राणी लढत होती, ही भूमिका आपल्या मनात पक्की पाहिजे. दुसरा अत्यंत महत्वाचा पुरावा, उत्तर भारतात वृंदावनलाल वर्मा नावाचे इतिहासकार होऊन गेले. त्यांचे पणजोबा, त्यांचं नाव आनंद राय आणि त्यांची पणजी हे दोघंही झाशीच्या गंगाधरराव नेवाळकरांचे आप्त स्वकीय होते. त्यांनी स्वतः नेवाळकरांना आणि झाशीच्या राणीसाहेबांना पाहिलेलं होतं. एक पुत्र आणि एक कन्या जन्माला आले पण अल्पायुषी ठरले हे त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं होतं. आणि झाशीच्या राणीसाहेबांविषयी त्यांचा हेतू काय होता आणि कशा प्रकारे त्या लढल्या हे सगळं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. वृंदावनलाल वर्मानी झाशी की राणी असा एक अप्रतिम ग्रंथ सिद्ध केलाय आणि त्यामध्ये त्यांनी या सगळ्या आठवणी ग्रथित करून ठेवलेल्या आहेत. आणि हा सुद्धा एक महत्वाचा पुरावा आहे की ज्यामुळे हे स्पष्ट होतं की स्वातंत्र्य, स्वधर्म आणि स्वराज्य या त्रिसूत्री करताच ही रणरागिणी तळपलेली आहे. तिसरा अत्यंत महत्वाचा पुरावा, आणि मराठी लोकांना याचा विशेष अभिमान वाटला पाहिजे, जेव्हा झाशीचा किल्ला आता पडणार हे नक्की झालं त्यावेळेला भोपटकर असतील, लालबा बक्षी असतील, रघुनाथ पंत असतील, रामचंद्र राव असतील, या सगळ्यांनी झाशीच्या राणीसाहेबांना सांगितलं की राणीसाहेब तुम्ही इथून बाहेर पडलं पाहिजे. तुम्ही जिवंत राहिलात तर स्वातंत्र्य समर जिवंत राहील. आणि म्हणून झाशीच्या किल्ल्याला एक भांडेर दरवाजा म्हणून आहे, त्याच्या बाहेरची ब्रिटिशांची फळी फोडून ही रणरागिणी बाहेर पडली आणि दौडत दौडत त्या दतिया नावाचं संस्थान आहे
एक 30-35 किलोमीटरवर आहे उत्तरेला झाशीच्या. त्या दतिया संस्थानात गेल्या आणि तिथून पुढे त्या कालपीला गेल्या. दतिया संस्थानाला पोचेपर्यंत संध्याकाळची वेळ झालेली होती. ब्रिटिशांची युद्ध करून अतिशय दमलेल्या राणीसाहेब, दिवसभर घोडा चालवून अतिशय श्रमलेल्या राणीसाहेब तिथल्या एका विहिरीवर थांबल्या आणि तिथलं पाणी शेंदून ते त्यांनी प्राशन केलं. पाठीवर दामोदरराव उर्फ आनंदराव दत्तक पुत्र आहे, त्याला पाणी पाजलंय. नन्हे खा सारखे सगळे सहकारी आहेत, त्यांना त्यांनी पाणी दिलं. आणि तिथे महाराष्ट्रातून तिथं गेलेला एक अतिशय विद्वान मनुष्य होता. त्यांचं नाव विष्णुभट गोडसे वरसईकर. कोकणातल्या वरसई गावातून आलेले वेदशास्त्र संपन्न विष्णुभट गोडसे वरसईकर असं त्यांचं नाव. आणि त्यांनी आखो देखा हाल, त्यांच्या डोळ्यासमोर हे सगळं घडलेलं आहे. माझा प्रवास नावाचं त्यांचं चरित्र आहे आणि त्यामध्ये आत्मचरित्र आहे आणि त्यामध्ये हे सगळं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि तो प्रसंग इतका सुंदर आहे, इतिहासातले शब्द सुद्धा इतके सुंदर असतात. विष्णुभट शास्त्री पुढे गेले आणि राणीसाहेबांना ते म्हणतात की राणीसाहेब, आपण कशाला पाणी शेंदून बाहेर काढताय, मी आपल्याला ते काढून देतो. राणीसाहेबांनी खुणेनीच त्यांना नाही म्हणून सांगितलं आणि नंतर त्यांच्यात संवाद झालाय. आणि त्यात राणीसाहेब त्यांना म्हणतात की मी तर अर्धा शेर तांदळाची धनीण, पण आज आपलं स्वातंत्र्य धोक्यात आहे, आज आपलं स्वराज्य, आपला स्वधर्म संकटात आहे आणि म्हणून मी हातात तलवार धरलेली आहे, असं निस्संदिग्धपणे त्या रणरागिणींनी विष्णुभट गोडसे वरसईकरांना सांगितलं. आणि त्यांनी ते चक्षुर्वयी सत्यम स्वतः अनुभवून लिहून ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे नास्ती पक्ष कसं बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतोय हे अगदी स्पष्ट होतं. आणि ही रणरागिणी कशासाठी तळपली हे आपल्या मनात आता अगदी स्पष्ट झालं असेल. स्वातंत्र्य, स्वधर्म आणि स्वराज्य या त्रिसूत्रीसाठीच ही रणरागिणी तळपलेली आहे. आपल्याला माहिती आहे की आपला भारतवर्ष आणि आपल्या भारतवर्षाची माती ही इतकी समृद्ध आहे आणि या मातीनं इतक्या नररत्नांना जन्म दिलाय. आणि जशी नररत्न जन्मली तशा अनेक स्त्रिया की ज्यांनी आपली संस्कृती अत्यंत समृद्ध करून टाकली त्याही निपजल्या. त्यामध्ये जिजाऊ आऊसाहेब आहेत की ज्यांनी छत्रपती शिवरायांना जन्म दिला, त्यांच्यावर उत्कट संस्कार केले. त्यामध्ये अहिल्याबाई होळकर आहेत. आज सुद्धा जर तुम्ही नर्मदेच्या काठचे घाट पाहिलेत मन थक्क होऊन जातं. आणि त्यामध्येच रणरागिणी झाशीच्या राणीसाहेब आहेत. झाशीच्या राणीसाहेबांचं संपूर्ण चरित्र हे इतकं तेजस्वी आहे आणि कुठल्या पार्श्वभूमीवर त्यांनी त्यांचं चरित्र सिद्ध केलं हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. तो कालखंड इतका भयंकर होता. महाराजांचं संपूर्ण कर्तृत्व होऊन गेलेलं होतं आणि महाराजांचं कर्तृत्व संपन्न झाल्यानंतर पेशव्यांनी हिंदवी स्वराज्य इतकं विस्तारलं. महाराज नेहमी म्हणायचे की अहत तंजावर ते तहत पेशावर, म्हणजे तंजावर पासून ते पेशावर पर्यंत हिंदवी स्वराज्य हवं. जिंजीपर्यंत, तंजावर पर्यंत स्वतः महाराज गेलेले होतेच. नंतर पेशव्यांनी अटके पार झेंडे लावले आणि तहत पेशावर हे स्वप्न सुद्धा पूर्ण केलं. झाशीच्या राणीसाहेबांचं जे संपूर्ण चरित्र घडलेलं आहे ते बुंदेलखंडात संपन्न झालंय. आणि बुंदेलखंड हा प्रांत इतका विलक्षण आहे. या बुंदेलखंडाच्या उत्तरेला यमुना नदी वाहते. या बुंदेलखंडाच्या दक्षिणेला नर्मदा नदी आहे. या बुंदेलखंडाच्या पश्चिमेला वेत्रवती किंवा बेटवा नावाची नदी आहे. आणि या बुंदेलखंडाच्या पूर्व दिशेला सोंद नावाची नदी आहे. आणि मग कैमूर अशी सुंदर पर्वतरांग आहे. 4 दिशेला 4 मोठ्या नद्या, त्यामुळे अत्यंत सुपीक सधन असा हा देश आहे. या देशात मराठ्यांची पावलं पहिल्यांदा कशी पडली त्याचं श्रेय सुद्धा थोरल्या बाजीरावांनाच जातं. मुळात या प्रदेशाचं नाव बुंदेलखंड असं का बरं पडलं? फार सुंदर कथा आहे. थोडका इतिहास आपण जाणून घेऊया.
राजपुतान्यात क्षत्रियांच्या अनेक शाखा आणि उपशाखा आहेत. त्यामध्ये गहरवाल नावाची एक शाखा आहे. आज सुद्धा गेहलोत, गहरवाल असं आडनाव लावणारी माणसं आहेत. आणि या गहरवाल शाखेमध्ये एक पंचम नावाचा राजा होऊन गेला. दुर्दैवाने त्याच्या कर्तृत्वाला राजपुतान्यात वावच उरला नाही आणि म्हणून नाईलाजास्तव तो राजपुतान्यातून बाहेर पडला. प्रवास करत 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 तो विंध्यवासिनीच्या पायथ्याशी येऊन पोचला आणि या विंध्यवासिनीला प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांनी उग्र तपश्चर्येला प्रारंभ केला. कशी उग्र तपश्चर्या? खडगाचे घाव आपल्या छातीवर घालत असे आणि रक्ताचा प्रत्येक थेंब त्या विंध्य निवासिनीला तो अर्पण करत असे. आणि शेवटी ती देवी प्रसन्न झाली आणि त्याला आशीर्वाद मिळाला की तू आणि तुझ्या पुढच्या अनेक पिढ्या या प्रदेशावर उत्तम प्रकारे राज्य कराल. रक्ताचा थेंब आणि थेंब म्हणजे रक्ताचा बूंद आणि बूंद त्या विंध्य निवासिनीच्या चरणी त्यांनी वाहिला, म्हणून त्यांचं आडनाव पडलं बुंदेले आणि त्या संपूर्ण प्रदेशाला म्हणायला लागले बुंदेलखंड. हा बुंदेलखंड हा अत्यंत सुपीक आणि सधन असा भाग आहे. आणि या पंचम राजाच्याच वंशात पुढे चंपतराय किंवा चंपतराम या नावाचा एक राजा होऊन गेला. अतिशय पराक्रमी, सद्वर्तनी. आणि त्याच्या पोटी राजा छत्रसाल बुंदेला जन्माला आला. जेव्हा चंपतरायाचा मृत्यू झाला त्यावेळेला मुघल सैन्य चाल करून आलं आणि या राजा छत्रसाल बुंदेल्याकडे काहीही राहिलं नाही. त्याचं सैन्य गेलं, त्याचा खजिना गेला, त्याचे सरदार मारले गेले, त्याची भूमी गेली. आणि अतिशय विपन्न अवस्थेतला हा राजा छत्रसाल दक्षिणेकडे छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला आला आणि महाराजांना भेटून त्याने असं सांगितलं की महाराज, त्या मुघलांनी आमचं सगळं काढून घेतलं. माझी दौलत गेली, माझी सत्ता गेली, माझी माणसं गेली, माझं द्रव्य गेलं. आणि त्यावेळेला महाराजांनी त्याला कानमंत्र दिला आणि महाराज त्याला म्हणाले की छत्रसालजी, तुमच्या बाहूत आणि तुमच्या मनगटात त्या शिवशंकरांनी जो पराक्रम दिलेला आहे तो कसा काढून घेईल कोणी? तुमच्या बुद्धीचं चातुर्य ते कोणी कसं काढून घेऊ शकेल? तुमच्या हृदयातली राष्ट्रभक्ती ती कोणी कशी काढून घेऊ शकेल? जसं हिंदवी स्वराज्य आम्ही महाराष्ट्रात निर्माण करतोय तसं हिंदवी स्वराज्य तुम्ही बुंदेलखंडात निर्माण करा. आणि शिवरायांची प्रेरणा मनात घेऊन हा राजा छत्रसाल बुंदेलखंडात परत गेला आणि नंतर त्यांनी तिथे इतका विलक्षण पराक्रम गाजवलेला आहे, इतक्या लढाया केलेल्या आहेत आणि प्रत्येक लढाईच्या वेळेला काहीतरी नवा डावपेच त्यांनी करून दाखवलेला आहे. सुरुवातीला मुघलांनी एक त्यांचा खूप मोठा सरदार या छत्रसालावर पाठवून दिला आणि महोबा नावाची जागा आहे. या महोबाला प्रचंड मोठी लढाई झाली आणि हा जो फिदाई खान चाल करून आलेला होता त्याचा संपूर्ण पराभव छत्रसालांनी केला. फिदाई खान परास्त झाला. त्याच्यानंतर रणदुल्ला खान आला. रणदुल्ला खानाला इतका ठोकलाय की रणदुल्ला खान नंतर महाराष्ट्रात आला आणि तो स्थायिकच झाला. त्याच्यानंतर सदरुद्दीन आला. सदरुद्दीनचं मुंडकं छाटलंय छत्रसाल बुंदेल्याने. त्याच्यानंतर तुहम्मर आला. तुहम्मराला पूर्ण परास्त करून टाकलंय. आणि त्याच्यानंतर अकबर हुसेन आला. त्यालाही पूर्ण परास्त करून टाकले. 5 मोठ्या लढाया या छत्रसालांनी जिंकल्या आणि तिथे प्रचंड मोठं साम्राज्य निर्माण केलं. 1707 मध्ये औरंगजेब गेल्यानंतर मोहम्मद शाह हा दिल्लीच्या तख्तावर बादशाह झाला आणि या मोहम्मद शाहला पहिल्यापासूनच हे जे बुंदेलखंडाचं राज्य आहे ते डोळ्यात सलत होतं आणि म्हणून महोब्याला जी प्रचंड मोठी जहागीर होती त्यावर त्यांनी मोहम्मद खान बंगशाची नियुक्ती केली. आणि मोहम्मद खान बंगशाला सांगितलं की महोबा बुंदेलखंडाला लागू नये, त्यामुळे रोज आक्रमण करत जा आणि त्या छत्रसाल बुंदेल्याला श्वास सुद्धा घेता येता कामा नये.
हा महम्मद खान बंगश महोब्याला आला आणि त्याचा जो ज्येष्ठ पुत्र होता त्याचं नाव होतं बीर खान किंवा पीर खान. त्याला त्यांनी छत्रसालावर आक्रमण करण्यासाठी पाठवून दिलं. छत्रसाल बुंदेल यांनी एका तडाख्यात त्याचं पारिपत्य केलं आणि हा बीर खान मारला गेला. आपला मोठा पुत्रच मारला गेला. आणि जो धाकटा पुत्र होता महम्मद खान बंगशाचा, त्याचं नाव होतं काईम खान. हा काईम खान सुद्धा उतावळा होता. तो म्हणला, माझ्या दादाला मारलं, त्याचा सूड घ्यायला आता मी जातो. तोही छत्रसालावर चाल करून आला आणि इतका चोपून काढलाय त्याला, इतका झोडपलाय की नंतर काईम खान कायमचा वाराणसीच्या पुढे जाऊन त्यांनी वास्तव्य केलं आणि परत बुंदेलखंडाकडे तो कधी आलाच नाही. छत्रसाल बुंदेला हा विलक्षण शूर होता. पण महम्मद खान बंगशाने हे जाणलं की जर छत्रसाल बुंदेल्याला शह द्यायचा असेल तर आपल्याला ही तयारी करायला लागेल. आणि पुढची जवळजवळ 20-25 वर्ष हा महम्मद खान बंगश तयारी करत राहिला. आपलं सैन्य वाढवत राहिला, ब्रिटिशांकडून तोफा घेत राहिला, पोर्चुगीजांकडून नवी नवी शस्त्र मिळवत राहिला. आणि नंतर त्याच्या असं लक्षात आलं, ही कथा मी तुम्हाला सांगतोय ती 1728ची आहे. नंतर त्याच्या असं लक्षात आलं की आता छत्रसाल बुंदेला हा वृद्ध झालेला आहे आणि त्यामुळे आता छत्रसालावर जर आक्रमण केलं तर त्याला शरण यावंच लागेल. यावेळेला थोरल्या बाजीरावांचं कार्यकर्तृत्व संपूर्ण भारतभर सिद्ध होत होतं. 1727 साली त्यांनी निजाम उल मुल्क त्याला इतकं अप्रतिम पराभूत केलेलं होतं आणि पालखेडची लढाई म्हणून ती लढाई इतिहासात प्रसिद्ध आहे. आणि पुढच्याच वर्षी माळव्यात गिरीधर बहादर आणि दया बहादर यांनी विघ्न मांडलं. हे दोघंही हिंदू बंधू त्यांनी पेशव्यांची साथ द्यायला पाहिजे, पण मोगलांच्या आज्ञेवरून माळव्यातला पेशव्यांचा जो सुभा तो लुटून फस्त करायला हे दोघंही बंधू आले, दया बहादर आणि गिरीधर बहादर. यावेळेला पेशव्यांनी आपले धाकटे बंधू म्हणजे चिमाजी अप्पांना माळव्यावर पाठवलं आणि चिमाजी अप्पांनी गिरीधर बहादराचा वध केला. माळवा मराठ्यांच्या अधिपत्याखाली आला आणि त्याच वेळेला बाजीरावांना बरोबर कल्पना होती की आता बुंदेलखंडात काय नाट्य घडतंय. त्यामुळे बाजीराव तयारच होते. छत्रसालाला पूर्ण कल्पना होती की आपण वृद्ध झालेलो आहोत. छत्रसालाला 2 पुत्र होते, हिरदेसा आणि जगतराय. दोघंही स्वभावाने अतिशय चांगले, वडिलांना अत्यंत अनुकूल, पण वडिलांइतके पराक्रमी नव्हते. आणि मग छत्रसालासमोर प्रश्नचिन्ह उभं राहिलं की आता कोणाला साथ घालायची. आणि त्यावेळेला शाहू महाराजांचा जो पंतप्रधान, पेशवे, थोरले बाजीराव साहेब, श्रीमंत, त्यांची आठवण त्यांना आली. आणि तो दोहा पण खूप प्रसिद्ध आहे, जो गत ग्राह गजेंद्र की सो गत भई है आज, बाजी जात बुंदेलन की बाजी राखो लाज. बाजी या शब्दावर श्लेष केलाय. आणि आपल्याला गजेंद्र मोक्षाची कथा आठवली असेल. इथे त्या गजेंद्रासारखा कात्रीत सापडला होता छत्रसाल बुंदेला. मगरीसारखा चाल करून आलेला होता तो महम्मद खान बंगश. आणि म्हणून विष्णू जसा धावून गेला तसे थोरले श्रीमंत बाजीराव साहेब पेशवे तिथे गेलेले आहेत. आणि बाजीराव साहेबांची धडकच इतकी जबरदस्त होती, बंगशाला वाटत होतं की बाजीरावांना तिथे यायला 5 दिवस लागतील. हा विलक्षण वेगाने हालचाली करणारा सेनापती, अजिंक्य देवयोद्धा 2 दिवसात तिथे पोचलेत गडचिरोलीहून. आणि महम्मद खान बंगश बघतच राहिला. तो तयारच नव्हता युद्ध करायला. आणि त्याच्या सेनेला मागे रेटत 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 जैतापूरला एक किल्ला आहे. त्या किल्ल्यात त्याला असा कोंडलाय, दाणा वैरण पाणी सगळं तोडलंय. आणि दाती तृण धरून हा महम्मद खान बंगश शरण आला. बाजीराव साहेबांनी उदार अंतःकरणाने त्याला सोडून दिलं. आणि आश्चर्य म्हणजे परत महम्मद खान बंगश कधीही
हिंदू राजाविरुद्ध लढला नाही. काय दहशत बाजीरावांची त्याच्या मनात बसली असेल. आणि छत्रसाल बुंदेल्याला इतका आनंद झाला, त्यांनी पन्ना ही त्याची राजधानी होती, तिथे खूप मोठा दरबार केला आणि तिथे बाजीराव पेशव्यांना आमंत्रण दिलं. बाजीराव साहेब खुद्द स्वतः जातीनं तिथं गेले आणि छत्रसालांनी त्यांना सांगितलं की आइये आइये पंडित बिराजिये, बैठिये. बाजीराव हे इतके मुत्सद्दी होते. बैठिये म्हणल्यावर बाजीराव म्हणाले की बसायला जागा देत असाल तर बसतो. छत्रसाल बुंदेला हा सुद्धा राजकारणात मुरलेला होता. त्याच्या बरोबर लक्षात आलं आणि त्यांनी असं घोषित केलं की मला 2 पुत्र आहेत, हिरदेसा आणि जगतराय, पण आजपासून मी असं घोषित करतो की मला 3 पुत्र आहेत, हिरदेसा, जगतराय आणि थोरले बाजीराव साहेब पेशवे. 3 कोटी रुपयाचा बुंदेलखंडाचा संपूर्ण प्रदेश, त्यातला 1/3 भाग, जवळजवळ 1 कोटी उत्पन्नाचा, हा तोडून छत्रसालांनी बाजीरावांना दिला. आणि बाजीराव साहेब इतके मुत्सद्दी की तो जो 1/3 भाग त्यांना मिळाला त्याचे त्यांनी परत 3 भाग केले. पहिला भाग जवळजवळ 40 लक्ष इतक्या उत्पन्नाचा, त्यामध्ये सागर हे मुख्यत्वानी संस्थान होतं. त्याच्याबरोबर जालवण आणि गुलसराई ही गावं सुद्धा होती. आणि या सागर संस्थानावर गोविंदपंत खेर बुंदेले हे संस्थानिक म्हणून उदयाला आले. जो दुसरा भाग बाजीरावांनी केला तो होता बांद्याचा, आणि यामध्ये सुद्धा बांद्याबरोबर कालपी होतं. आणि तिथे मस्तानीचे जे सगळे वंशज होते, शमशेर बहादर, अली बहादर, यांना 40 लक्षाचा हा दुसरा भाग बाजीरावांनी दिला. मस्तानी म्हणलं की चित्रविचित्र कल्पनाच आपल्या मनात येतात. बाजीरावांवर व्याख्यान देण्याची संधी मला 2 वर्षांपूर्वी वसंत व्याख्यानमालेतच मिळाली होती. ते व्याख्यान आपण अवश्य ऐका, आपल्या मनातले अनेक गैरसमज दूर होतील. बाजीराव हा अजिंक्य योद्धा आहे, देव योद्धा आहे. आणि जो तिसरा भाग त्यांनी केला ते म्हणजे झाशीचं संस्थान. 20 लक्ष इतक्या उत्पन्नाचा हा जो तिसरा भाग म्हणजे झाशीचं संस्थान. झाशी हे सुद्धा एक विलक्षण संस्थान आहे. त्याच्या थोडंसं दक्षिणेला तुम्ही गेलात तर ओरछा आहे. जर तुम्ही ईशान्य दिशेला गेलात तर जालवण, गुलसराई, कालपी आणि नंतर तुम्ही कानपूरला जाऊ शकता. कानपूरच्याच थोडंसं खाली बांदा आहे, त्यामुळे झाशीच्या पूर्व दिशेला बांदा आहे. जर तुम्ही वायव्य दिशेला गेलात तर दतिया आहे, आणि दतियाहून तुम्हाला ग्वाल्हेरला जाता येतं. ग्वाल्हेरहून पुढे आग्रा आणि दिल्लीपर्यंत पोचता येतं. आणि झाशीच्या खाली बरवासागर आहे, ललितपूर आहे, टिकमपूर आहे, आणि त्याच्या अगदी खाली सागर हे संस्थान आहे. त्यामुळे झाशी हा पण एक विलक्षण मुलूक आहे. आणि झाशीचं संस्थान जेव्हा निर्माण झालं त्यावेळेला बाजीरावांच्या असं लक्षात आलं की झाशीच्या संस्थानाहून ओरछाचं संस्थान हे 30-40 किलोमीटर आहे फक्त. आणि ओरछेकर झाशीच्या संस्थानिकांचा प्रचंड द्वेष करत असत. त्याचं एक मुख्य कारण म्हणजे झाशीचा जो किल्ला आहे तो ओरछेकरांनी बांधलेला होता. त्यामुळे त्यांच्या मनात अशी भावना होती की आमचा किल्ला हिरावून घेतला. आणि त्यामुळे झाशीच्या संस्थानात कोणालाही पाठवलं तरी ते स्थिरावेनात. सुरुवातीला बाजीराव साहेबांनी तिथे कृष्णराव आणि राणोजी शिंदे यांना पाठवलं. बीरदेव सिंग नावाचा ओरछाचा जो संस्थानिक राजा होता तो मुजरे घालायचा मुघलांना आणि युद्ध करायचा पेशव्यांशी आणि त्यांच्या संस्थानिकांशी. किती दुर्दैव आहे बघा. आज सुद्धा जर तुम्ही ओरछाला गेलात तर या बीरदेव सिंगांनी एक सुंदर महाल बांधलेला आहे. आज सुद्धा त्या महालाचं सौंदर्य बघून आपण आश्चर्यमुग्ध होतो. का बांधला होता हा महाल? तुम्हाला ऐकूनही आश्चर्य वाटेल. जहांगीरांनी तिथं यावं आणि कधीतरी त्या महालात राहावं म्हणून तो महाल बांधलेला होता.
आपल्या संपूर्ण आयुष्यात जहांगीर तिकडे फिरकला सुद्धा नाही, त्यांनी ढुंकून पाहिलं सुद्धा नाही त्या महालाकडे. आपलेच लोक कसे आपल्या राष्ट्राच्या विरुद्ध झुंजत होते, केवढं दुर्दैव आहे. आणि ह्या बीरदेव सिंगांनी एक विचित्र खेळ केला. रात्री छापा घातला आणि त्या कृष्णरावाला ठार मारलं. राणोजी शिंदे कसेबसे वाचले आणि मग मात्र बाजीरावांनी एक अत्यंत मातब्बर सरदार तिथे पाठवून दिला. त्याचं नाव होतं नारोशंकर मोतीवाले. या नारोशंकर मोतीवाल्यांनी ओडछाच्या राजाचा पूर्ण बिमोड केला आणि ओडछातून गाढवाचा नांगर फिरवला. पण हे सगळं होऊन सुद्धा नारोशंकर परत आले आणि झाशीचं संस्थान स्थिरस्थावर व्हायची कुठलीही लक्षणं दिसत नव्हती. आणि मग पेशव्यांच्या असं लक्षात आलं की हे संस्थान जर भक्कम करायचं असेल तर कोणीतरी मोठा सरदार की जो तिथं जाऊन स्थापित होईल असा कोणीतरी तिथे पाठवला पाहिजे. आणि त्यावेळेला नेवाळकर घराण्याचं नाव पुढे आलं. हे नेवाळकर घराणं मूळचं कोकणातलं. त्यांचा मूळ पुरुष म्हणजे रघुनाथ पंथ नेवाळकर. आणि ऐतिहासिक कागदपत्रात असं लिहून ठेवलंय की मौजे तर्फ भाग राजापुरी प्रांत कोकण. त्यामुळे कोकणातून राजापुरीच्या जवळून पावसहून मौजे कोर्ट तर्फ पावस कोर्ट इथून आलेली ही सगळी मंडळी. आणि त्यांचा मूळ पुरुष म्हणजे रघुनाथराव नेवाळकर. या रघुनाथ पंतांना 2 मुलं होती. मोठा होता तो खंडेराव, धाकटा होता तो दामोदर पंत. दामोदर पंतांना परत 3 मुलं होती. या 3 मुलातला जो सगळ्यात धाकटा होता त्याचं नाव होतं हरी दामोदर नेवाळकर. आणि हे हरिपंत पेशव्यांच्या विशेष मर्जीतले होते. या हरिपंतांची 2 लग्न झालेली होती. पहिल्या पत्नीचा जो धाकटा मुलगा त्याचं नाव होतं रघुनाथ हरी नेवाळकर. आणि दुसऱ्या पत्नीचा जो मोठा मुलगा त्याचं नाव होतं शिवराम भाऊ हरी नेवाळकर. त्यामुळे रघुनाथ हरी नेवाळकर आणि शिवराम हरी नेवाळकर ही 2 सावत्र भावंड आहेत. पण राम लक्ष्मणाप्रमाणे अत्यंत जीव होता एकमेकांच्यावर. आणि पेशव्यांनी 1770 मध्ये म्हणजे पानपतची लढाई झाल्यानंतर जवळजवळ 9 वर्षांनी रघुनाथ हरी नेवाळकरांना झाशीचे संस्थानिक म्हणून नियुक्त केलं. रघुनाथ हरी नेवाळकर हे अत्यंत क्रांतिकारी होते. शूर लढवय्ये तर होतेच, पण त्यांनी अनेक विविध प्रकारचे कारखाने झाशी संस्थानात सुरू केले. काचेचा कारखाना सुरू केला, शस्त्रास्त्र निर्मितीचे अनेक कारखाने सुरू केले. आणि हंटर या नावाचा जो ब्रिटिश इतिहासकार होऊन गेलाय त्याने असं लिहिलंय की त्यांना मोजून 100 लढाया कराव्या लागल्या. आणि या 100 लढाया निर्माण केल्यानंतर झाशीचा दबदबा दतिया, ओडछा, चंदेरी, करेरा सगळ्या संस्थानावर बसला, असा धाक बसला. आणि झाशीचं संस्थान हे खऱ्या अर्थाने सुस्थापित झालं. हे रघुनाथ हरी नेवाळकर विलक्षणच होते. युद्धात फिरता दवाखाना आपल्याबरोबर घेऊन जायचे. अनेक क्रांतिकारी प्रयोग या रघुनाथ हरी नेवाळकरांनी केले. समर्थ रामदासांनी म्हणून ठेवले ना तसं प्रपंची पाहिजे सुवर्ण आणि परमार्थी पंचीकरण. वैभव आणि वैराग्य याचं एक अलौकिक संगम रघुनाथ हरी नेवाळकरांच्यात होता. 1770 मध्ये झाशीचे संस्थानिक म्हणून गेलेल्या रघुनाथ हरी नेवाळकरांनी 1793 मध्ये म्हणजे 23 वर्ष राज्यकारभार केल्यानंतर निवृत्ती घोषित केली, संन्यास धर्म स्वीकारला. आणि नंतर 1796 मध्ये गंगेत त्यांनी शांत चित्ताने जलसमाधी घेतली. अशी फार कमी उदाहरणं आपल्याला बघायला मिळतील की ज्यांनी वैभव सुद्धा उपभोगलंय आणि ज्यांना वैराग्य सुद्धा प्राप्त झालंय. रघुनाथ हरी नेवाळकरांनी झाशीचं वैभव कळसाला पोचवलं. 20 लक्ष उत्पन्नाचा हा प्रदेश त्यांनी जवळजवळ 60 लक्ष उत्पन्नापर्यंत नेला. आणि त्यानंतर त्यांचे बंधू शिवरामभाऊ हरी नेवाळकर हे सुद्धा तेवढेच प्रजा कनवाळू होते. पण दुर्दैवाने 1803 मध्ये अतिशय
दुर्दैवी असा वसईचा तह झाला. मुंबईला जो वसईचा किल्ला आहे त्यामध्ये बाजीराव द्वितीय, थोरले बाजीराव नाहीत हा, बाजीराव द्वितीय आणि इंग्रज यांच्यामध्ये अत्यंत दुःखद असा तह झाला. मराठ्यांचं स्वातंत्र्य कमी होऊन गेलं. ब्रिटिशांचा अंमल संपूर्ण देशभर पसरायला लागला. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दुर्दैवाने नंतर 1818 मध्ये पेशवाई समूळ बुडाली. संपूर्ण देशावर युनियन जॅक फडकला. 1803 मध्ये जसा वसईचा तह झाला तसाच एक अतिशय दुर्दैवी तह झाशीला पण करायला लागला. त्यावेळेला झाशीचं संस्थान हे अत्यंत श्रीमंत होतं. श्रीमंतीच्या कळसावर होतं असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही. आणि त्या तहाचं नाव आहे वकील अल बुर्ज, असंच नाव आहे त्याचं. आणि एक इझम खान नावाचा वकील होता. या इझम खानाने हा तह घडवून आणलेला होता आणि वकील अल बुर्ज नावाचा हा तह झाला. आणि शिवराम भाऊंना लक्षात आलं की आपलं सार्वभौमत्व आता कमी 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 होत जाणार. तो इतका दूरदृष्टीचा राज्यशासक होता की त्याने 1803 मध्ये हा तह झाल्या झाल्या झाशीच्या शहराच्या बाजूनी एक स्वतंत्र कोट निर्माण करायला सुरुवात केली. आज आपल्याला तो बघायला मिळतो. त्यांना इतकं वाईट वाटलं की झाशीचं संस्थान हे पोटच्या पोरासारखं आपण वाढवलं, मोठं केलं आणि ब्रिटिशांनी तो घास असा हिरावून घ्यावा. त्यांना क्षय झाला आणि दुर्दैवाने त्यातच त्यांचा मृत्यू झाला. शिवराम हरी नेवाळकरांना 3 पुत्र होते, कृष्णराव, रघुनाथराव आणि गंगाधरराव नेवाळकर. हे गंगाधरराव नेवाळकर म्हणजेच झाशीच्या राणीसाहेबांचे यजमान. दुर्दैवाने त्यांचे सगळ्यात मोठे पुत्र कृष्णराव हे शिवरामभाऊ हरी नेवाळकर हयात असतानाच मृत्यू पडले. आणि त्यामुळे कृष्णरावांचा जो मुलगा होता त्याचं नाव होतं रामचंद्रराव. तो गादीवर आला. पण गंमत बघा कशी असते, त्या कृष्णरावाची जी पत्नी होती तिचं नाव होतं सखूबाई. म्हणजे रामचंद्र पंतांची ही प्रत्यक्ष आई आहे. आणि राजकारण किती भयंकर असू शकतं या सखूबाईंनी एक इतका विचित्र प्रयोग केला. रामचंद्र पंतांना पोहण्याचा शौक होता आणि झाशीच्या बाहेर जो महालक्ष्मीचा तलाव आहे तिथे ते नित्य पोहायला जात असत. या सखूबाईंनी त्या तलावात भाले उलटे रोवून ठेवले म्हणजे रामचंद्र पंतांनी उडी मारावी आणि एखादा भाला घुसून त्यांचा मृत्यू व्हावा. पण त्यांच्या सुदैवाने दादू कोदलकर, लालू कोदलकर या नावाचा त्यांचा एक सेवक होता, महाराष्ट्रातून तिकडे गेलेला लालू कोदलकर. आणि त्यांनी या कारस्थानाची पूर्ण माहिती काढलेली होती. त्यांनी वेळीच त्यांना सावध केलं आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू टळला. सखूबाईला अटक झाली. पण ही अत्यंत पाताळयंत्री बाई होती. नंतर तिनं विषप्रयोग करून त्या लालू कोदलकरला सुद्धा मारून टाकलं. आणि रामचंद्रराव जसे सत्तेत आले तसं ब्रिटिशांनी एक अत्यंत विचित्र प्रकार झाशी संस्थानाच्या बाबतीत केला. आणि हा प्रकार त्यांनी संपूर्ण हिंदुस्थानभर केलेला होता. आणि तो प्रकार म्हणजे तैनाती फौज. ब्रिटिशांची जी कवायती फौज होती ती प्रत्येक संस्थानात ठेवायची. वरवर काय सांगायचं की ही तुमच्या रक्षणासाठी ठेवतोय, पण अंतस्थ हेतू काय, फौज जर आपली असेल तर संपूर्ण राज्य हे आपल्या स्वामित्वाखाली राहील. आणि म्हणून प्रत्येक संस्थानामध्ये ब्रिटिशांनी तैनाती फौजा ठेवायला सुरुवात केली. रामचंद्र पंत हे त्या धक्क्यातून कधी सावरलेच नाहीत आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आणि निर्नायकीचा प्रश्न उभा राहिला. आता झाशी संस्थानाला नायकच उरला नाही, राजाच उरला नाही. आणि अशा वेळेला एकूण 5 दावेदार पुढे आले. बघा राजकारण किती गंमतशीर असतं. पहिल्यांदा पुढे आली ती सखूबाई. सखूबाईंनी झाशीचा किल्ला हस्तगत केला आणि ती म्हणली झाशीचं संस्थान माझंच आहे. 2 रामचंद्राचा एक दत्तक पुत्र होता, त्याचं नाव होतं कृष्णराव. त्याला पुढे करून रामचंद्राची जी पत्नी होती ती झाशीच्या संस्थानावर आपला हक्क सांगायला लागली. 3 बांद्याचा जो नवाब होता अली बहादर म्हणजे थोरले बाजीराव पेशव्यांचा हा नातू आहे,
शमशेर बहादराचा मुलगा आहे. आता बांदा आणि झाशीचा काय परस्पर संबंध, पण तो सुद्धा पुढे आला आणि तो म्हणायला लागला की माझाच झाशीवर अधिकार आहे. 4 जे सदाशिवराव भाऊ होते त्यांची जी विधवा पत्नी होती, म्हणजे सगळा गोंधळ नाही ना झाला, शिवराम भाऊंचा जो द्वितीय क्रमांकाचा पुत्र होता त्याची जी विधवा पत्नी होती ती सुद्धा पुढे आली आणि ती म्हणायला लागली की माझाही झाशी संस्थानावर अधिकार आहे. आणि शिवराम भाऊंचा जो सगळ्यात धाकटा पुत्र होता गंगाधर पंत नेवाळकर ते सुद्धा पुढे आले. ब्रिटिशांनी सारासार विचार केला आणि गंगाधर पंतांच्या हवाली झाशीचं संस्थान केलं, कारण दुसरा पर्यायच नव्हता. पण हे त्यांनी सुखासुखी केलं नाही. जी तैनाती फौज त्यांनी ठेवलेली होती त्यांनी अट बघा काय घातली गंगाधर पंतांच्या समोर. त्यांना असं सांगितलं की झाशीचं संस्थान जर तुम्हाला हवं असेल तर जी तैनाती फौज तुमच्याकडे ठेवलेली आहे त्याच्यासाठी 2,27,000 होनांचा मुलूक तोडून आम्हाला द्यायचा. आणि गंगाधर पंतांना इच्छा नसूनही नाईलाजास्तव तो मुलूक तोडून ब्रिटिशांना द्यायला लागलाय. ही घटना मी तुम्हाला सांगतोय ही 1841ची आहे. विचार करा, 1841 साली 2,27,000 सोन्याचे होन, त्याची काय किंमत असेल, तेवढा मुलूक तोडून ब्रिटिशांना द्यावा लागलाय. गंगाधर पंत हे सुद्धा शिवराम भाऊंप्रमाणे प्रजादक्ष होते, प्रजा कनवाळू होते. आणि त्यांनी हळूहळू आपला धाक सगळ्या इतर संस्थानिकांवर बसवायला सुरुवात केली. अत्यंत प्रेमाने आणि आदराने इतर संस्थानिक त्यांना काका म्हणायला लागले. हळूहळू झाशी संस्थानांचा महसूल हा पूर्वीसारखा वाढायला लागला आणि झाशी संस्थानाचं जे गेलेलं वैभव होतं ते सगळं गंगाधर पंतांनी परत मिळवायला प्रारंभ केला. पण दुर्दैव असं की गंगाधर पंतांची जी प्रथम पत्नी होती तिचं नाव होतं रमाबाई, ती मृत्यू पडलेली होती. आणि काहीतरी दैवी संकेत असतात. मनुकर्णिकेनी, मनुनी, छबिलीनी त्यांच्या आयुष्यात यावं आणि झाशीची राणी व्हावं असे काही दैवी संकेत असावेत. इकडे थोडासा मनूचा सुद्धा इतिहास जाणून घेतला पाहिजे. हे तांबे घराणं सातारच्या जवळच्या बावधनचं आणि मोरोपंत तांबे हे दुसरे चिमाजी अप्पा यांच्याकडे सेवेला होते. 1818 मध्ये पेशवाई बुडाल्यानंतर पुण्याचा जो रेसिडेंट गव्हर्नर होता त्याचं नाव होतं एल्फिन्स्टन. त्याला अतिशय प्रेमाने आपले लोक अल्पिस्टन साहेब म्हणायचे. या अल्पिस्टन साहेबांनी जे द्वितीय बाजीराव होते त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला बिठूरला पाठवणार, ब्रह्मावर्तला पाठवणार. आणि चिमाजी अप्पा दुसरे यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही वाराणसीला जा. त्यामुळे चिमाजी अप्पा वाराणसीला गेले द्वितीय, आणि द्वितीय बाजीराव हे बिठूर उर्फ ब्रह्मावर्तला गेले. त्यांचे सगळे आश्रित त्यांच्या बरोबरच गेले. इथे एल्फिन्स्टननी एक रिपोर्ट ब्रिटिश सरकारला पाठवलेला होता आणि त्यात तो असं म्हणतो की सगळे पेशवे अल्पायुषी. थोरले बाजीराव 40 वर्ष, नानासाहेब 41 वर्ष, थोरले माधवराव 27-28 वर्ष, नारायणरावांनी विशी पण पाहिली नाही, सगळे पेशवे अल्पायुषी. त्यामुळे या थोरल्या बाजीरावांना अगदी भरपूर तनखा द्या, कारण हे सगळे अल्पायुषी आहेत, कोणीही जास्त काळ जगणार नाही. या थोरल्या बाजीरावांनी सगळ्यांचं उट्ट काढलं. 70 पेक्षा जास्त वर्ष जगले आणि ब्रिटिशांनी त्यांना 8 लक्ष इतका वार्षिक तनखा देण्याचं मान्य केलं. आणि ब्रिटिशांनी नंतर नोंद करून ठेवली आहे की आमची ती मोठी घोडचूक झाली. दुसरे बाजीराव गेले बिठूरला, ब्रह्मावर्तला, आणि दुसरे चिमाजी अप्पा गेले वाराणसीला. मोरोपंत तांबे हे दुसऱ्या चिमाजी अप्पांचे आश्रित असल्यामुळे ते पण वाराणसीला गेले. आणि तिथे मोरोपंतांच्या पत्नीचं नाव होतं भागीरथीबाई. त्यांच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आलं. गंगेच्या तीरावर वाराणसीला
अतिशय पुण्यवान तो दिवस 19 नोव्हेंबर 1835, कार्तिक वद्य चतुर्दशी, सगळे ग्रह उच्चीचे असताना ही मनकर्णिका, मनू, मोरोपंत तांबे आणि भागीरथीबाई यांच्या पोटी जन्माला आली. गंगेच्या तीरावर जन्म आहे म्हणून गंगेचंच नाव तिला देण्यात आलं, मणिकर्णिका. आणि अत्यंत प्रेमाने सगळे घरात तिला मनू म्हणायला लागले. काही बालक दैवी संपत्ती घेऊनच जन्माला येतात ना, तशी ही मनू होती. लहानपणापासून अत्यंत धीट, लहानपणापासून अत्यंत बोलकी, अत्यंत साहसी. आणि दुर्दैवाने असं झालं की ही मनू 3-3.5 वर्षाची असेल, चिमाजी अप्पा द्वितीय यांचा मृत्यू झाला. आणि या सगळ्या आश्रितांनी करायचं काय? आणि मग सगळ्यांनी असं ठरवलं की आता आपण ब्रह्मावर्तला जाऊया, कारण तिथे दुसरे बाजीराव आहेत, ते आपल्याला ठेवून घेतील. म्हणून हे सगळेजण उठले आणि बिठूरला गेले. बिठूरला बाजीरावांनी या सगळ्यांना ठेवून घेतलं. त्या प्रवासाची दगदग सोसली नसेल कदाचित, पण त्यामुळे भागीरथीबाई म्हणजे मनूची आई त्या मृत्यू पावल्या. आणि नंतर हळूहळू हळू मोरोपंत तांबे आणि बाजीराव द्वितीय यांची मैत्री वाढत गेली. दुसऱ्या बाजीरावांना पहिल्या भेटीतच ही मनू इतकी आवडली, त्यांनी या मनूला विचारलेलं होतं की बाळ, तुला काय आवडतं? तुला भातुकली आवडते का? तुला राजा राणीचे खेळ आवडतात का? आणि त्यावेळेला ही अतिशय चुणचुणीत, अतिशय धीट मनू तिनं उत्तर दिलेलं होतं की मला युद्ध खेळायला आवडतात, मला दांडपट्टा चालवायला आवडतो, मला घोड्यावरनं रपेट करायला आवडते. द्वितीय बाजीरावांची एक पत्नी तिच्या स्मृतिप्रित्यर्थ गंगेच्या तीरावर एक सुंदर मंदिर बांधलेलं आहे, सरस्वतीश्वराचं. सरस्वती नाव होतं त्या पत्नीचं. आणि तिथे संध्याकाळच्या वेळेला हे दुसरे बाजीराव आणि ही लाडकी मनू एकत्र बसत असत. आणि मग आजूबाजूला जे सरदार आहेत, दरकदार आहेत, त्यांच्याकडनं मनू छत्रपती शिवाजी महाराज, थोरले बाजीराव पेशवे या सगळ्यांच्या कथा ऐकत असे. या मुलीच्या आकांक्षा वेगळ्या होत्या. या मुलीला जे दिसत होतं ते सामान्य मुलींपेक्षा काहीतरी वेगळं दिसत होतं. आणि दुसऱ्या बाजीरावांची ती इतकी लाडकी झाली, अतिशय प्रेमाने ते तिला छबिली म्हणायला लागले. वाराणसीची मनू आता बिठूरची छबिली झाली. आणि दिवस पुढे जात होते. दुसऱ्या बाजीरावांचे जे 3 दत्तक पुत्र होते, नानासाहेब, बाला म्हणजेच बाळराजे आणि रावसाहेब, यांना जे शिक्षण दिलं जायचं तेच मनूला दिलं जायचं. घोड्याचं रपेट, दांडपट्ट्याचे हात, तलवारीचे हात, युद्धशास्त्र, युद्धनीती सगळ्यात ही मनू पारंगत होत होती. आणि नानासाहेबांना असं जाणवायला लागलं की आपल्यापेक्षा ही मनू काकणभर सरस आहे. एकदा असं झालं की नानासाहेब आणि ही छबिली दांडपट्ट्याचे हात करत होते आणि या छबिलीचा एक फटका नानासाहेबांच्या उजव्या दंडावर असा बसला की नंतर पुढे 6 महिने लागले ती जखम भरून यायला. त्यामुळे नानासाहेबांच्या मनात थोडासा राग पण होता बरं का. आणि एक दिवस असा प्रसंग झाला की नगर प्रदक्षिणेला नानासाहेब त्यांच्या अंबारीत बसून बाहेर पडलेले होते. पुण्यात पेशवाईचा जसा थाट होता तसाच थाट ते बिठूरला सुद्धा करायचे. आणि राजा भारमलचा जो वाडा होता त्यामध्ये दुसऱ्या बाजीरावांचं वास्तव्य होतं आणि त्याला लागूनच मोरोपंतांना वाडा दिलेला होता. नानासाहेब नगर प्रदक्षिणेला बाहेर पडले आणि ही छबिली, ही मनू छोटी आहे, 7-8 वर्षांचं वय असेल आणि तिला वाटलं आपणही अंबारीत जाऊन बसावं. आणि म्हणून ती खालून ओरडती आहे की नाना मला पण अंबारीत घ्या. आणि तो सगळा आरडाओरडा बघून मोरोपंत बाहेर आले. नानासाहेबांनी तिच्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं आणि मोरोपंत तिला म्हणतायत की अगं वेडे, आपण पेशव्यांच्या आश्रितांचे आश्रित, आपल्या भाग्यात अंबारी आणि हत्ती असेल का? ते श्रीमंत, ते सरदार, त्यांच्या भाग्यात असं असतं. आणि त्यावेळेला या अतिशय तेजस्वी मुलीनं आपल्या वडिलांना उत्तर दिलं की बाबा,
मग तुम्ही ऐकूनच ठेवा, लवकरच माझ्याही दारासमोर 10-20 हत्ती झुलल्याशिवाय राहणार नाहीत. आणि जणू भविष्य या मुलीच्या मुखातून बोलत होतं. पुढे प्रसंग असा झाला की तात्यासाहेब दीक्षित, आपण झपाट्याने पुढे जाऊया, तात्यासाहेब दीक्षित नावाचे ज्योतिषी हे गंगाधर पंत नेवाळकरांची वधू परीक्षा करण्याकरता म्हणून मुद्दाम जालवण, गुलसराई या भागात आले होते, कारण तिथे कराडा ब्राह्मण जास्त होते. आणि तसेच फिरत 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 पुढे ते बिठूरला आले. मोरोपंत तांबेंनी आपल्या मुलीची पत्रिका त्यांना दाखवली आणि शास्त्री बुवांचे डोळेच विस्फारले गेले. ते म्हणाले, पंत, कोणाची पत्रिका दिलीत? ह्या पत्रिकेत तर राजयोग आहे. आणि मोरोपंतांनी सांगितलं की ईश्वर साक्ष सांगतो, ही माझ्या लाडक्या मनूची पत्रिका आहे. आणि तात्या दीक्षितांनी टाळी वाजवली. तसेच ते उठले, दुसऱ्या बाजीराव साहेबांची परवानगी घेतली आणि परत जाऊन त्यांनी गंगाधर पंत नेवाळकरांना हे सगळं वृत्तकथन केलं. गंगाधर पंतांनी होकार भरल्यानंतर मोठ्या थाटामाटात झाशी नगरात हा लग्न समारंभ झाला. वराड वाजत गाजत निघालं. बिठूरहून वराड झाशीला आलं. दुसरे बाजीराव आले नाहीत, पण त्यांनी त्यांचे सगळे सरदार या वराडाच्या बरोबर दिलेले होते. आणि झाशी नगरात आल्यानंतर ती मनू झाशीचं वैभव बघतच बसली, कारण झाशीचं वैभव त्यावेळेला कळसाला पोचलेलं होतं. लग्न म्हणजे काय हे कळायचं कदाचित वय नसेल, पण तिच्या हे लक्षात आलं की आता आपण नक्कीच कोणीतरी मोठे होणार. सगळेजण आदबीनं बोलतायत, बाईसाहेब असा उल्लेख करून बोलतायत, त्यामुळे आता आपण कोणीतरी मोठे होणार हे तिला नक्की कळलं. झाशी शहरात 2 प्रसिद्ध मंदिर आहेत. शहराच्या बाहेर जो तलाव आहे त्या तलावाच्या मध्यभागी एक शंकराचं मंदिर आहे आणि तलावाला लागून एक महालक्ष्मीचं मंदिर आहे. आणि मुख्य झाशी शहरामध्ये एक महागणपतीचं मंदिर आहे. हा महागणपती इतका वेगळा आहे कारण गारेची मूर्त आहे. झाशीला गेला नसाल तर अवश्य जा आणि या मंदिरातल्या गणरायाचं दर्शन घ्या. संपूर्ण गारेची मूर्त आहे. डाव्या उजव्या बाजूला रिद्धिसिद्धी आहेत. आणि या गणरायाच्या साक्षीनं तो विवाह सोहळा संपन्न होणार होता. गणराय सजले, स्वस्तिकाची चिन्ह उमटली गेली, कुंकुम अक्षत वाटण्यात आली. सनई चौघड्यांनी प्रसन्न स्वर धरला आणि आपल्या अंबारीत बसून गंगाधर पंत नेवाळकरांकडे 22 हत्ती होते. त्यापैकी सिद्ध बक्ष नावाचा त्यांचा लाडका हत्ती होता. तुम्हाला ऐकूनही विश्वास बसणार नाही, दर दिवशी या सिद्ध बक्षाला 1 मण जिलबी खायला लागायची. आणि त्यानंतर उसाच्या मोळ्याच्या मोळ्या तो फस्त करायचा. पण श्रीमंत सरकारांचा लाडका हत्ती सिद्ध बक्ष आणि त्यावर एक विशेष मेणा ठेवलेला होता. स्लीमन, हेनरिक स्लीमन नावाचा जो इतिहासकार आहे त्यांनी असं लिहून ठेवलंय की इतका श्रीमंत मेणा त्यावेळेला दिल्लीत सुद्धा नव्हता. म्हणजे झाशीचं वैभव काय असेल तुम्ही विचार करू शकता. तो श्रीमंत मेणा त्या सिद्ध बक्ष हत्तीवर ठेवलेला होता आणि स्वतः गंगाधर पंत त्या मेण्यात बसून आले. सलज्ज मनूने आपला उजवा हात पुढे केला, पाणी ग्रहण झालं, अग्नीच्या साक्षीनं लाजाहोम झाला, सप्तपदी चालल्या आणि नंतर मनूची छबिली झालेल्या आणि आता छबिलीची राणी लक्ष्मीबाई झालेल्या राणीसाहेब या गंगाधर पंत नेवाळकरांच्या वाम बाजूला, डाव्या बाजूला त्या हत्तीच्या अंबारीत जाऊन बसल्या. या मनूने जे स्वप्न पाहिलेलं होतं ते अवघ्या काही महिन्यात पूर्ण झालं आणि नगर प्रदक्षिणा झाली. झाशीत 2 राजवाडे आहेत. टेकडीवर जो झाशीचा किल्ला आहे त्यात 7 मजली प्रचंड मोठा राजवाडा आहे आणि प्रत्यक्ष झाशी शहरात 2 मजली राजवाडा आहे की जिथे आज संग्रहालय आहे. फार अप्रतिम संग्रहालय, अवश्य बघावं असं संग्रहालय. आणि झाशीच्या राणीसाहेब जेव्हा राजवाड्यात आल्या त्यावेळेला काशी, सुंदर आणि मुंदर अशा 3 दासी, 3 सख्या त्यांच्या समोर आल्या. मगाशी मी ज्या लालू कोदलकरांचा उल्लेख केला त्यांचे 3 घट्ट मित्र होते आणि या प्रत्येक मित्राला एक एक कन्या झाली. त्याच या 3 मुली काशी, सुंदर आणि मुंदर. आणि झाशीच्या राणीसाहेबांनी सगळ्यात पहिला प्रश्न या तिघींना केला तो म्हणजे झाशी संस्थानात स्त्रियांची पलटण आहे का? इथे स्त्रिया कवायत करतात का?
इथे स्त्रियांना घोडं चालवण्याचं शिक्षण दिलं जातं का? तुम्ही दांडपट्ट्याचे हात करता का? आणि कदाचित हीच प्रेरणा घेऊन नंतर सुभाषचंद्र बोसांनी आझाद हिंद सेनेत जेव्हा स्त्रियांची पलटण सुरू केली तेव्हा त्याला नाव दिलं होतं राणी लक्ष्मीबाईंचं. पुढची 7-8 वर्ष राणी साहेबांनी झाशी संस्थानाचा संपूर्ण सारीपाट आपल्या हातात घेतला. काळ पुढे चाललेला होता. 1850 हे साल उजाडलं आणि गंगाधरपंत नेवाळकर आणि झाशीच्या राणीसाहेब यांनी तीर्थयात्रा केली. वाराणसीला गेल्या, काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं. कदाचित राणीसाहेबांनी आपण जन्मलो ती जागा गंगाधरपंतांना दाखवली असेल. आणि तीर्थयात्रा संपन्न करून हे जेव्हा परत आले, काशी विश्वेश्वराचा प्रसाद असेल कदाचित, पण राणीसाहेबांना दिवस राहिले. पुत्र जन्माला आला. झाशी संस्थानात आनंदी आनंद, पण तो आनंद अल्पकाळ टिकणारा होता. कारण अवघ्या 3 महिन्यात तो पुत्र नियतीने मांडीवरून ओढून नेला. नंतर कन्या जन्माला आली. दुर्दैवाने ती पण अल्पायुषी ठरली. आणि आता मात्र गंगाधरपंत नेवाळकरांना खरंच चिंता वाटायला लागली. इतकं प्रचंड मोठं झाशीचं संस्थान, त्याला पुढचा वारसदार कोण? आणि म्हणून 1853 सालच्या 19-20 नोव्हेंबरला त्यांनी दत्तक विधान केलं. सदाशिवराव भाऊ नेवाळकरांच्याच नात्यातला एक वासुदेवपंत नेवाळकर नावाचा गृहस्थ होता आणि त्याचा मुलगा होता. त्याचं नाव होतं आनंद. आणि हा मुलगा 5-6 वर्षाचा, अतिशय चुणचुणीत. झाशीच्या राणीसाहेबांना सुद्धा तो अतिशय आवडायचा. आणि म्हणून गंगाधरपंत आणि झाशीच्या राणीसाहेब यांनी 19-20 नोव्हेंबरला हे दत्तक विधान केलं. या दत्तक विधानाला सगळे सरदार, दरकदार, मानकरी उपस्थित होते. या दत्तक विधानाला आजूबाजूचे सगळे संस्थानिक उपस्थित होते. आणि हे दत्तक विधान जेव्हा झालं त्यावेळेला 2 अतिशय लबाड माणसं खुदू हसत तिथे उपस्थित होती. त्या 2 लबाड माणसांपैकी पहिला मनुष्य म्हणजे मेजर एलिस, झाशी संस्थानाचा पॉलिटिकल एजंट म्हणून ब्रिटिशांनी त्याची नेमणूक केलेली होती, मेजर एलिस. आणि दुसरा अधिकारी जो उपस्थित होता त्याचं नाव होतं कॅप्टन मार्टिन. जी तैनाती फौज ठेवलेली होती त्यांचा तो प्रमुख होता, त्यांचा तो अधिकारी होता. हे दोन्ही ब्रिटिश अधिकारी तिथे गालातल्या गालात हसत उभे होते, कारण त्यांना स्पष्ट कळत होतं की गंगाधर पंतांची तब्येत ढासळत चाललेली आहे. संग्रहिणीचा विकार जडलेला होता, पोटात अन्न ठरत नव्हतं. आणि काय संकेत असतात, 20 तारखेला हे दत्तक विधान झालं आणि 21 तारखेला म्हणजे पुढच्याच दिवशी गंगाधर पंतांचं निधन झालं. मेजर एलिसने हे सगळं वृत्तांकन मेजर माल्कमला केलं. माल्कम हा मेजर एलिस हा जसा झाशीचा पॉलिटिकल एजंट होता, तसा मेजर माल्कम हा संपूर्ण बुंदेलखंडाचा पॉलिटिकल एजंट होता. या माल्कमने 20 कलमांचं एक पत्र तयार केलं. म्हणजे ब्रिटिश लोक नोंदी कशा करत असत त्याचा तो नमुना आहे. 20 कलमांचं प्रदीर्घ पत्र त्यांनी लिहिलं आणि ते पाठवलं लॉर्ड डलहौसीला. कारण त्यावेळेला लॉर्ड डलहौसी हा आपला गव्हर्नर जनरल होता. आणि पुढे व्हायचं तेच झालं, कारण तेच होणार होतं. ब्रिटिशांचा तोच डाव होता. त्याला त्यांनी नाव दिलेलं होतं डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स. असे संस्थानिक जे निपुत्रिक आहेत त्यांचं दत्तक विधान नामंजूर करायचं आणि संपूर्ण संस्थान ब्रिटिश सत्तेच्या घशाखाली घालायचं. त्याला ते म्हणत असत डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स. आणि 1843 पासून त्यांनी इतकी संस्थानं गिळंकृत केलेली होती. कैथाल गेलं, सिंध गेलं, अयोध्या पडलेलं होतं, पंजाब प्रांत त्यांनी घशाखाली घातलेला होता. आणि हा लॉर्ड डलहौसी यांनी 1849 ते 1853 या 4 वर्षात बुंदेलखंडातली जवळजवळ 27 संस्थानं त्यांनी खालसा केलेली होती. हा लॉर्ड डलहौसी जेव्हा 1855ला ब्रिटनला परत गेला, त्याच्या 2 वर्ष आधी
त्यांनी असेच उपद्व्याप केले. 1854 मध्ये महाराष्ट्रातील 2 मोठी संस्थानं त्यांनी खालसा केली, एक सातारा आणि दुसरं नागपूर. आणि 1855 मध्ये अजून 2 मोठी संस्थानं खालसा करून एक कर्नाटक आणि दुसरं अवध किंवा अयोध्या. सर्व ब्रिटिश इतिहासकारांनी लिहिलेलं आहे की अयोध्येचं संस्थान खालसा करायला ब्रिटिशांकडे एकही योग्य कारण नव्हतं. सर्व ब्रिटिश इतिहासकारांनी लिहिलेलं आहे. असे नीच प्रकार करून, नीच कृत्य करून 1855ला हा डलहौसी परत निघून गेला. 1853 मध्ये म्हणजे परत जायच्या आधी 2 वर्ष त्यांनी झाशीच्या बाबतीत सुद्धा तेच केलं. त्यांनी स्पष्ट कळवलं की दत्तक विधान नामंजूर करण्यात येत आहे. राणी साहेबांना 5,000 रुपये तनखा दिला जाईल. झाशीचा किल्ला आणि किल्ल्यातला राजवाडा ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असेल. शहरातला राजवाडा राणीसाहेबांना दिला जाईल. आणि ती रणरागिणी, तिची अशी घुसमट व्हायला लागली, तिला असा संताप यायला लागला. आणि जेव्हा मेजर एलिस हे सगळं सांगायला राणीसाहेबांना दरबारात आला, त्यावेळेला या रणरागिणींनी इतिहासात अजरामर झालेले ते शब्द उच्चारले, मेरी झांसी नहीं दूंगी, मेरी झांसी नहीं दूंगी. 1857चं जे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलंय त्यात ते असं म्हणतात की बघायला गेलं तर हे फक्त 4 शब्द होते, मेरी झांसी नहीं दूंगी, पण त्याच्यात ताकद अशी होती की संपूर्ण ब्रिटिश साम्राज्य त्या 4 शब्दांनी हादरून गेलं. इथे राणीसाहेबांची घुसमट दिवसेंदिवस वाढत होती, पण करणार काय? 1803, 1818 नंतर ब्रिटिशांनी इतकी संस्थानं खालसा केलेली होती, आजूबाजूला इतर संस्थानांकडून काही मदत येईल अशी आशा राहिलेली नव्हती. 1851 मध्ये दुसरे बाजीराव मृत्यू पडलेले होते आणि त्यामुळे नानासाहेबांचं दत्तक विधान सुद्धा नामंजूर करण्यात आलेलं होतं. आणि ब्रिटिशांनी कानपूर त्यांच्या घशाखाली घातलेलं होतं. कानपूरच्या आजूबाजूला बिठूर ब्रह्मावर्त आहे, त्यावर सुद्धा आपला अंमल प्रस्थापित केलेला होता. तिकडे नानासाहेब असाही आहेत, इकडे झाशीच्या राणीसाहेब असाही आहेत. खदखद संपूर्ण राष्ट्रात वाढत होती. आणि मग 1857चं वर्ष उजाडलं. 1857चं वर्ष उजाडलं आणि नानासाहेबांनी या 3-4 वर्षामध्ये आपण स्वातंत्र्य संग्राम करायचा असे गुप्त संदेश अनेक संस्थानिकांकडे पाठवलेले होते. आणि ठरलेलं असं होतं की 31 मे हा दिवस पक्का केलेला होता. 31 मेला सगळ्यांनी एकत्रित उठाव करायचा आणि ब्रिटिशांना या राष्ट्रातून बाहेर हाकलून द्यायचं. पण मिरतला काय झालं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यावेळेला बंदुकीची जी काडतुसं यायची त्याला गाय आणि डुकराची चरबी लावलेली असायची. गाय हिंदूंना अतिपवित्र आणि डुक्कर हे मुसलमानांना निषिद्ध. आणि त्यामुळे ब्रिटिश सैन्यात जे हिंदू आणि मुस्लिम सगळे सैनिक होते त्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष धुमसत होता. आणि त्याची कुठेतरी ठिणगी मिरतला पडली. मंगल पांडेनी बंड केलं मार्च महिन्यात. खरं तर मे मध्ये मोठा उठाव एकत्रित करायचा हे ठरलेलं होतं, पण मंगल पांडेला त्याची काही कल्पना नव्हती. आणि म्हणून मार्च महिन्यात मंगल पांडेनी सगळ्यात पहिल्यांदा बंडाचा झेंडा फडकवला. आणि ते बंडाचं लोण संपूर्ण उत्तर भारतात पसरायला लागलं. चरखारी असेल, पन्ना असेल, दतिया असेल, ग्वाल्हेर असेल, ते लोण हळूहळू दिल्लीपर्यंत जायला लागलं. झाशीमध्ये काले खां नावाचा सैनिक होता आणि त्यांनी या सगळ्या सैनिकांचं एकत्रीकरण केलं आणि गॉर्डन नावाचा जो ब्रिटिश अधिकारी होता त्याला कंठस्नान घातलं. आपले स्वातंत्र्य सैनिक इतके उन्मत्त झाले त्यावेळेला की ब्रिटिशांची लहान मुलं आणि स्त्रिया यांना सुद्धा मारायचं असं त्यांच्या मनात होतं. त्यावेळेला झाशीच्या राणीसाहेब पुढे आल्यात आणि त्यांनी सांगितलं की लहान मुलं आणि स्त्रिया यांची काहीही चूक नाही आहे. यापैकी एकाच्याही केसाला सुद्धा मी धक्का लावू देणार नाही. आणि आपल्या खाजगीतून 1,00,000 रुपये या राणीनं काढले आणि आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना दिले आणि त्यांना दिल्लीला पाठवून दिलं.
आणि खुल्क खुदा का, मुल्क बादशाह का आणि अंमल झाशी की राणी का असं म्हणत 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 हे सगळे स्वातंत्र्य सैनिक दिल्लीकडे निघून गेले. अवघड कठीण प्रसंगात जे महान चारित्र्याचे लोक असतात ते कसं वागतात याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. राणीसाहेबांच्या जीवावर बेतलं असतं. अनेक हजारोंच्या संख्येने स्वातंत्र्य सैनिक आहेत, मुठभर ब्रिटिश आहेत, आणि एक स्त्री सगळ्यांच्या समोर उभी राहते आणि म्हणते की यांच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही, माझ्या हातात दांडपट्टा आहे. विलक्षण आहे. हे सगळे स्वातंत्र्य सैनिक दिल्लीकडे निघून गेले आणि या स्वातंत्र्य सैनिकांनी काय केलं तर बहादूर शाह जफर हा जो वृद्ध झालेला बादशाह होता त्याला परत एकदा दिल्लीच्या तख्तावर बसवलं. आज जर तुम्ही दिल्लीला गेलात आणि दिल्लीला जर तुम्ही लाल किल्ला पाहिला असेल तर आपल्याकडे 2 प्रकारचे ऋतू सांगितलेत ना, सावन आणि भादो. तर एक सावन आणि एक भादो अशा 2 संग्रहिण्या तिथे आहेत आणि त्याच्या बरोबर मध्ये ती सिंहासनाची जागा आहे की जिथे या स्वातंत्र्य सैनिकांनी बहादूर शाह जफरचा राज्याभिषेक केला. तिथेच काटकोनात तुम्ही जर वळलात तर एक प्रचंड मोठी भिंत आहे आणि तिथे या रणरागिणीचं म्युरेल तिथे छापलेलं आहे. जे पोस्टाचं तिकीट नंतर काढलं गेलं त्याचीच प्रतिकृती आज तुम्हाला तिथे बघायला मिळेल. जर दिल्लीला गेलात आणि लाल किल्ला पाहिलात तर ही जागा अवश्य बघा. बहादूर शाह जाफर त्यावेळेला थकलेला होता, अतिशय वृद्ध झालेला होता आणि लॉर्ड कॅनिंग हा भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून आलेला होता. कॅनिंगच्या असं लक्षात आलं की या डलहौसीनं इतके उलटसुलट उद्योग करून ठेवलेत आणि भारतात असंतोष इतका धुमसतोय की वेळीच हे सगळं प्रकरण योग्य प्रकारे हाताळलं नाही तर ब्रिटिशांना गाशा गुंडाळून परत ब्रिटनला परत जावं लागेल. आणि म्हणून त्यांनी मुद्दाम खास 1857चं स्वातंत्र्य समर चिरडून टाकण्याकरता 2 सेनापती मुद्दाम बोलवून घेतले. त्यातला जो पहिला होता त्याचं नाव होतं डनलॉप आणि दुसरा होता त्याचं नाव होतं कॅप्टन सर यू रोज. जो डनलॉप होता तो अत्यंत कसलेला सेनापती होता. मध्य आशियामध्ये अनेक युद्ध त्यांनी जिंकलेली होती. त्यामुळे त्याला लॉर्ड कॅनिंगने असं सांगितलं की तू दिल्लीवर चाल करून जा आणि दिल्ली आपल्या ताब्यात घेतली पाहिजे. हा अतिशय कसलेला असा सेनापती होता. त्यांनी दिल्लीवर आक्रमण केलं, स्वातंत्र्य सैनिकांचं बंड मोडून काढलं, बहादूर शाह जाफरला खाली ओढलं. बहादूर शाह जाफरच्या डोळ्यासमोर त्याच्या 3 मुलांना गोळ्या घालण्यात आल्या आणि रंगूनला बहादूर शाह जाफरला पाठवून दिलं त्याच्या धाकट्या मुलाबरोबर. आणि दिल्लीवर परत एकदा युनियन जॅक फडकवला गेला. आणि कॅप्टन सर ह्यू रोज याला असं सांगितलं की दिल्लीपेक्षाही आत्ता सगळ्यात महत्वाची जागा म्हणजे बुंदेलखंड आणि त्यातही अत्यंत महत्वाची जागा म्हणजे झाशी. तिथे असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचं सगळं बंड तू मोडून काढ, पण ती जी झाशीची राणी आहे ना तिला मात्र तू जिवंत पकडून आण, अशी आज्ञा आहे लॉर्ड कॅनिंगची. आणि त्याचं कारण अगदी उघड होतं. तिच्यावर कोर्ट मार्शल करायचं. आणि फ्रेंच राज्यक्रांती जेव्हा झाली तेव्हा एक अशीच विलक्षण कर्तृत्ववान स्त्री ब्रिटिशांच्या विरुद्ध लढलेली होती. जॉन ऑफ आर्क म्हणायचे तिला. आणि ब्रिटिश इतिहासकार हॅमले त्यांनी लिहून ठेवलंय की हिंदुस्थानातली जॉन ऑफ आर्क म्हणजे झाशीच्या राणीसाहेब आहेत. या ब्रिटिश सैन्याने जॉन ऑफ आर्कला जिवंत जाळलेलं होतं. ब्रिटिशांच्या अत्याचाराच्या किती कहाण्या आपल्याला माहिती आहेत. जेव्हा दिल्लीचं तख्त या डनलॉपला जिंकून घ्यायचं होतं त्यावेळेला त्याच्याबरोबर 2 सेनापती होते. एकाचं नाव आहे कॅप्टन नील आणि दुसऱ्याचं नाव आहे कॅप्टन हॅवेलॉक. आज तुम्ही ट्रफलगार्ड स्क्वेअरला गेलात लंडनला तर तिथे कॅप्टन हॅवेलॉकचा मोठा पुतळा त्यांनी उभा केलेला आहे. त्यांना असेल कौतुक त्याचं, पण आमच्या दृष्टिकोनातून तो नराधमच होता, दुष्टच होता. दुर्दैवाने पूर्वी अंदमान निकोबारला गेल्यानंतर समोर जी बेटं दिसायची ना, एकाला आपण म्हणायचो नील आयलंड आणि एकाला म्हणायचो हॅवेलॉक आयलंड.
तेच हे 2 सेनापती आहेत. आता सगळी नावं बदलली जात आहेत. अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. हा कॅप्टन नील काय करायचा की 2 स्वातंत्र्य सेनानी जर एकत्र सापडले तर एकाचा गळा संगिनीनं चिरायचा, त्याचं रक्त जे सांडेल ते दुसऱ्याला चाटायला लावायचा आणि मग त्याला ठार मारायचा. अत्यंत दुष्ट क्रूर कर्मे असे हे ब्रिटिश. कॅप्टन सर ह्यू रोजला या लॉर्ड कॅनिंगने असं सांगितलेलं होतं की झाशीच्या राणीसाहेबांना जिवंत पकडा. आणि कॅप्टन सर ह्यू रोज मजल दरमजल करत करत झाशीच्या दिशेने सरकायला लागला. झाशीच्या राणीसाहेब झाशीच्या किल्ल्याला ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी म्हणून तयार करू लागल्या. पण त्याच्या आधी त्यांना 3 फार मोठ्या लढाया खेळायला लागल्यात. पहिली लढाई सदाशिवराव भाऊ आणि त्याचा तोतया हेच झाशीवर चाल करून आले आणि ते म्हणाले झाशी संस्थान आमचंच आहे. आणि मग पन्ना आणि छत्तरपूर इथे प्रचंड मोठं युद्ध झालं. अहो काय त्या युद्धाचं वर्णन आहे. स्वतः झाशीच्या राणीसाहेब त्यांच्या राजरत्न घोड्यावर पूर्ण क्षत्रियाचा वेश परिधान करून बसलेले आहेत. त्या घोड्याचा लगाम त्याने आपल्या दातांमध्ये पकडलाय. दोन्ही हातात दांडपट्टे आहेत आणि ही रणरागिणी तुटून पडली आहे अक्षरशः. आणि त्या सदाशिवरावच्या संपूर्ण सैन्याला इतकं झोडपलंय की नंतर तो परत झाशीला परत आला नाही. पहिली लढाई जिंकली. दुसरी लढाई झाशीच्या आग्नेय दिशेला बरवा सागर नावाची जागा आहे आणि तिथे कुंवर सागर सिंह नावाचा डाकू अनेक लोकांना त्रास देत होता. आणि झाशीच्या राणीसाहेबांनी लाला बक्षी आणि आपला जो तोपची होता त्या दोघांनाही पाठवून दिलं. पण दुर्दैवाने त्या सिद्ध पक्षाला आणि लाला बक्षीला या कुंवर सागर सिंहने कैद करून ठेवलं आणि मग राणीसाहेबांना स्वतः बाहेर पडायला लागलाय. हा कुंवर सागर सिंह बरवा सागरची जी नदी आहे ती ओलांडून पलीकडे गेला आणि एका टेकडीवर जाऊन बसलेला होता. आणि त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं की राणीसाहेब नदी ओलांडून पलीकडे येतील. धो धो पाऊस पडत होता. दुथड्या भरून नद्या वाहत होत्या. आणि जर तुम्ही कधी बरवा सागरला गेलात तर तिथल्या नदीला विलक्षण ओढ आहे. पण राणीसाहेबांचं नद्यांचे उतार कुठे असतात आणि नद्या कशा पार करायच्या याचं ज्ञान सुद्धा इतकं विलक्षण होतं. आणि थोडी धार कमी झाल्यानंतर राजरत्न घोडा खाडकन त्यांनी आपल्या त्या नदीत फेकला. ती धार कापत 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 ही रणरागिणी पलीकडे गेली. नाईलाजास्तव इतर सगळ्यांना आपापले घोडे त्या नदीत टाकावे लागले आणि हे सगळेजण पलीकडे गेले. आणि मग प्रत्यक्ष झाशीच्या राणीसाहेब आणि कुंवर सागर सिंह यांचं द्वंद्व युद्ध झालंय. या द्वंद्व युद्धामध्ये त्या सागर सिंहाची तलवार एका राणीच्या फटक्यात तुटून खाली पडली आणि गुडघे टेकून तो शरण आला. आणि राणीसाहेब त्यांना सांगताय की स्वतःला कुंवर म्हणवता. कुंवर या शब्दाचा अर्थ तरी आपल्याला कळतो का? इथे स्वातंत्र्यासाठी आम्ही लढतोय. आणि ते त्याला इतकं पटलं. तो राणीसाहेबांना म्हणतो की यापूर्वी असं कोणी सांगितलंच नव्हतं. यापुढे त्यांनी गंगाजल हातात घेतलं आणि म्हणला की यापुढे माझा प्रत्येक श्वास हा स्वातंत्र्यासाठी. आणि शेवटपर्यंत तो एकनिष्ठ राहिलेला आहे. झाशीच्या राणीसाहेबांबरोबर या कुंवर सागर सिंहाने शेवटपर्यंत युद्धात भाग घेतलाय. तिसरं संकट, ओढछाचा जो नथेखा होता त्याच्या अंगात खुमखुमी होती. तो आला आणि तो झाशीच्या राणीसाहेबांना म्हणाला की झाशीचा किल्ला खाली करा. झाशीच्या राणीसाहेबांनी त्याला उत्तर पाठवलं की मी सदाशिवराव भाऊंची सून आहे आणि त्यांच्या इतकाच पराक्रम माझ्याही बाहूत आहे. आणि झाशीच्या राणीसाहेब म्हणल्या की बरं झालं, ब्रिटिशांची युद्ध करायचं ना तर त्याची रंगीत तालीम होऊन जाईल. आणि गरगंज नावाचा बुरुज आहे. झाशीचा किल्ला जर तुम्ही पाहिला असेल विलक्षण सुंदर, अतिशय टुमदार पण छोटा किल्ला आहे. आणि गरगंज नावाचा एक बुरुज आहे. ब्रिटिशांनी झाशीच्या किल्ल्यातल्या सगळ्या तोफा या पुरून टाकलेल्या होत्या. झाशीच्या राणीसाहेबांनी त्या सगळ्या तोफा बाहेर काढल्या. एका तोफेचं नाव आहे भवानी शंकर, दुसऱ्या तोफेचं नाव आहे कडक बिजली, तिसऱ्या तोफेचं नाव आहे घनगर्ज, चौथ्या तोफेचं नाव आहे नालदार. आणि इतक्या विलक्षण तेजस्वी अशा या तोफा आहेत. आणि घनगर्ज
नावाचा तो प्रचंड मोठा बुरुज, त्यावर या सगळ्या तोफा चढवल्या गेल्या. नत्थे खानच्या फौजेवर इतकी अप्रतिम गोलंदाजी केली आहे, त्या तोफांचा असा मारा केलाय. सिद्धबक्ष होता, गुलाम घौसका होता, आणि तुम्हाला अतिशय अभिमान वाटेल की मोतीबाई नावाची एक स्त्री तोपची होती. या तिघांनी मिळून इतकी अप्रतिम गोलंदाजी केली आहे, तोफांचा असा मारा झाला की नत्थे खानची फौज विखुरली गेली. नत्थे खान म्हणाला की आता किल्ल्याला वेढा घातला पाहिजे. तो किल्ला वेढतोय असं लक्षात आल्यावर पश्चिम दरवाजा उघडला आणि स्वतः राणीसाहेब अशा त्वेषाने त्या नत्थे खानच्या फौजेवर तुटून पडल्यात, आणि राणीसाहेबांनी स्वतः त्या नत्थे खानाचं मस्तक धडावेगळं केलं. संपूर्ण फौज उधळली गेली आणि नत्थे खानाचं उरलेलं सैन्य पळून गेलं. हे सगळं करत असताना कॅप्टन सर ह्यू रोज हा चंदेरी आणि करेरा जिंकून झाशीपासून फक्त 14 मैलांवर येऊन थांबलेला होता. झाशीच्या राणीसाहेब खूप तयारी करत होत्या. झाशीचा किल्ला आपल्याला कसा तयार करता येईल आणि या सर ह्यू रोज विरुद्ध कसं आपल्याला युद्ध करता येईल. आणि एवढ्यात त्या सर ह्यू रोजला माल्कमची तार आली आणि त्यात असं लिहिलेलं होतं की चरखारीला तात्या टोपे धुमाकूळ घालतायत, त्यामुळे तुम्ही झाशीचा नाद सोडा आणि चरखारीला जा. ब्रिटिशांच्यात शिस्त म्हणजे शिस्त, वर्ण हुकूम आला की तो पाळायचा. या शिस्तीच्या जोरावरच तर या मुठभर ब्रिटिशांनी इतक्या असंख्य भारतीयांवर राज्य केलं. ते आचार्य अत्रेंचं एक वाक्य आहे ना की 1857 मध्ये दक्षिण भारत लढलाच नाही, अनेक लोक लढलेच नाही. प्रत्येक भारतीयांनी म्हणे एक चूळ जरी टाकली असती तर त्यात सगळा ब्रिटिश वाहून गेला असता. पण तसं व्हायचं नव्हतं. आणि ब्रिटिशांच्यात शिस्त म्हणजे शिस्त. माल्कमकडनं संदेश आला की चरखारीला जा, तिथे तात्या टोपे आणि त्याला परास्त करा. आणि इथे कॅप्टन सर ह्यू रोजच्या मनात द्वंद्व उभं राहिलं, कारण झाशी फक्त 14 मैलावर आहे, चरखारी 90 मैलावर आहे. तिथे जाईपर्यंत 2-3 दिवस जातील. कदाचित आपण तिकडे गेलोय म्हणल्यावर इकडून झाशीच्या राणीसाहेब येतील, तिकडून तात्या टोपे आहे, आणि कात्रीत सापडून ब्रिटिश सैन्याची वाताहत होईल. आणि म्हणून जो आदेश आलेला होता तो धुडकावून सर कॅप्टन ह्यू रोज यांनी स्वतः निर्णय घेतला की मी चरखारीला जाणार नाही, मी इथंच थांबेन आणि झाशीवर प्रचंड आक्रमण करेन. सर ह्यू रोज 20 मार्च 1858 या दिवशी झाशीत आला. पहिले 2 दिवस त्यांनी मोर्चे बांधणी केली. मोर्चे बांधणी केली म्हणजे आपल्या ज्या तोफा होत्या त्या योग्य ठिकाणी लावल्या की जेणेकरून त्या झाशीच्या किल्ल्यावर मारा करता येईल. 23 मार्चला त्यांनी तार पाठवली आणि वर कळवलं की 24 तासाच्या आत हा झाशीचा किल्ला मी सर करेन. आणि प्रचंड गोलंदाजी सुरू झाली. प्रचंड तोफा दोन्ही बाजूनी धडाडतायत आणि ब्रिटिश लोक तोफांचा मारा करण्यात तरबेज होते. एक बुरुज, 8 तोफा, आणि एकत्रितपणे एखाद्या बुरुजावर ते मारा करायचे आणि संध्याकाळी तो बुरुज जवळजवळ ढासळून जायचा. कॅप्टन सर ह्यू रोजला असं वाटायचं की दुसऱ्या दिवशी सकाळी प्रचंड हल्ला करायचा, त्या बुरुजातून किल्ल्याच्या आत घुसायचं आणि किल्ला काबीज करायचा. झाशीच्या राणीसाहेब जातीनं रात्रभर त्या बुरुजाच्या इथे उभं राहून आपल्या लोकांना प्रोत्साहन देऊन एका रात्रीत तो बुरुज बांधून काढायचा. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा सर ह्यू रोज जेव्हा दुर्बिणीतून बघायचा तेव्हा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसायचा नाही की काल खिळखिळा झालेला हा बुरुज एका रात्रीत बांधून काढला. परत दिवसभर गोलंदाजी व्हायची, परत रात्री तेच. 6 दिवस गेले, 8 दिवस गेले, 1 आठवडा सरला आणि 24 तासात मी हा किल्ला घेतो अशी दरपोक्ती करणारा हा कॅप्टन सर ह्यू रोज, त्याला माल्कमच्या तारा यायला लागल्या की काय झालं 24 तासांचं. 1 आठवडा सरला तरी झाशीचा किल्ला एवढा सुद्धा तुमच्या ताब्यात आलेला नाहीये. आणि मग जे नेहमी होतं तेच, फोडा आणि झोडा.
एक दुलाजी ठाकूर नावाचा मनुष्य होता. त्याला कॅप्टन सर यू रोजनी बोलवून घेतला आणि त्याला सांगितलं की किल्ल्याची बलस्थानं आणि शबलस्थानं आम्हाला सांग. कुठे मारा केला तर किल्ला पडेल एवढं तू फक्त आम्हाला सांग. त्या गुलसराईच्या बाजूला जी 2 गावं आहेत ती तुला इनाम म्हणून देऊन टाकली. ती गावं ह्या कॅप्टन सर यू रोजची होती का की देऊन टाकतो तुला? हे म्हणजे हलवायच्या घरावर तुळशीपत्र आणि चक्क म्हणतोय मी तुला देऊन टाकेन. आणि हा दुलाजी ठाकूर तयार झाला. दुलाजी ठाकूरनी कुठे मारा केला पाहिजे, जिथे प्रत्यक्ष दारू निर्माण केली जात होती, ते दारूचं कोठार कुठे आहे हीच जागा दाखवली. ब्रिटिशांनी मोर्चे बांधले. सगळ्या तोफा त्या एकाच ठिकाणावर गोलंदाजी करायला लागल्या. प्रचंड मोठा स्फोट झाला आणि किल्ल्यात अनेक लोक मृत्युमुखी पडले. नंतर या कॅप्टन सर यू रोजनी एका तोफेच्या समोर या दुलाजी ठाकूरला बांधलं, त्यालाही उडवून दिलं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे ना की हे ब्रिटिश हे गाईच्या आचळावर बसलेल्या गोचिडासारखे आहेत. गाईच्या आचळावर बसले तरी तिचं पौष्टिक दुग्ध सेवन करणार नाहीत, रक्तच शोषून घेते. अतिशय धूर्त कपटी आतल्या गाठीचे असे ब्रिटिश. आणि त्यांनी त्या किल्ल्याच्या मुख्य जागा हेरल्या. राणीसाहेबांना स्पष्ट दिसायला लागलं की आता किल्ला पडणार. आणि मग ठरलं की आता एकच करायचं, सुलतान ढवा. सगळ्यांनी ब्रिटिशांच्या फौजेवर एकदम आक्रमण करायचं, करो या मरो. आदल्या दिवशी बैठक जमली. लाला बक्षी आहेत, भोपटकर आहेत, दादा भोपटकर, स्वतः मोरोपंत तांबे आहेत, राणीसाहेबांचे वडील रघुनाथ पंत आहेत, रामचंद्र राव आहेत, नन्हे खाय. आणि या सगळ्यांनी आणि विशेषतः भोपटकरांनी राणीसाहेबांना असं सांगितलं की राणीसाहेब, तुम्ही जर इथून बाहेर पडला नाहीत तर हे जे स्वातंत्र्य समर आहे तेच मरून जाईल. आणि त्यामुळे काहीही करा पण तुम्ही इथून बाहेर पडा. आणि मग 4 एप्रिलचा तो दिवस उजाडला की जेव्हा भांडेर दरवाजाच्या बाहेर ब्रिटिशांची जी फळी होती ती कापून ही रणरागिणी बाहेर पडली. तशाच बेहाय दौडत 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 त्या पहिल्यांदा गेल्या दतियाला. पाठीवर दत्तक पुत्राला बांधून घेतलेला आहे. आज बालगंधर्व चौकात गेल्यावर झाशीच्या राणीसाहेबांचा पुतळा आपण बघतो ना, तसंच काहीसं रूप त्यांचं त्यावेळेला असेल. दतियाला गेल्या आणि तिथे विष्णुभट गोडसे वरसईकर यांची आणि त्यांची गाठ पडली, जो प्रसंग आपण सुरुवातीला ऐकलात. आणि तिथून खरं तर दतिया थोडंसं उत्तर दिशेला आहे आणि त्यांना जायचं होतं कालपीला. कदाचित ब्रिटिशांची दिशाभूल करण्यासाठी म्हणून मुद्दाम त्या पहिल्यांदा दतियाला गेल्या आणि तिथून कालपीला गेल्या. कालपीला गेल्या आणि तिथे सगळेच स्वातंत्र्य सैनिक एकत्र जमलेले होते. दुर्दैवाने नानासाहेब पेशवे पडले होते. कानपूरचा घास ब्रिटिशांनी गिळलेला होता आणि नानासाहेब पेशवे अज्ञातवासात गेलेले होते. त्यामुळे नानासाहेब कुठे आहेत कोणालाच माहिती नव्हतं. आजपर्यंत आपल्याला माहिती नाही की नानासाहेबांचं काय झालं. काही जण म्हणतात ते नेपाळला गेले असतील, काही जण म्हणतात की ते अफगाणिस्तानात गेले. पण नानासाहेबांचं नंतर काय झालं आजपर्यंत ते गौड बंगाल आहे. त्यामुळे नानासाहेब नव्हते, पण त्यांचे धाकटे बंधू रावसाहेब पेशवे होते. त्यांचे सेनापती तात्या टोपे होते. बांद्याचा नवाब होता आणि आता त्यांना झाशीच्या राणीसाहेब येऊन मिळाल्या. कालपीला हे 4 नेते एकत्र आले आणि त्यामुळे क्रांतिकारकांना एक विलक्षण जोर मिळाला. पुढे काय करायचं, कसं युद्ध खेळायचं, कारण ब्रिटिशांचा जोर इतका मोठा होता, त्यांचा तोफखोना इतका अवाढव्य होता. आणि इथे झाशीच्या राणीसाहेबांचे नेतृत्व गुण आपल्याला बरोबर दिसतात. झाशीच्या राणीसाहेबांनी असं सांगितलं की इथून पुढे गेल्यानंतर कूच आणि पूंछ असे जोड किल्ले आहेत आणि पलीकडे यमुना नदी आहे आणि तिथे प्रचंड विस्तीर्ण असं वाळवंट आहे. त्या वाळवंटात आपण ब्रिटिशांची झुंज घेऊया. आणि त्यामुळे सगळे स्वातंत्र्य सैनिक कूच आणि पूंछला गेले. मागून कॅप्टन सर यू रोज त्यांच्या मागावर होताच,
पण पाठलाग करण्याच्या आधी जेव्हा झाशीच्या राणीसाहेब झाशीच्या किल्ल्यातून बाहेर पडल्या आणि झाशीचा किल्ला जेव्हा ब्रिटिशांच्या ताब्यात गेला तेव्हा बिजन केलंय. बिजन बिजन याचा अर्थ जो समोर येईल त्याला कापून काढायचं. लहान मुलगा, स्त्री काहीही बघायचं नाही, धर्म बघायचा नाही, वय बघायचं नाही, त्याला म्हणतात बिजन. आणि तुम्हाला ऐकून सुद्धा आश्चर्य वाटेल की भेडियाबाग असेल, 3 दिवस झाशीच्या संपूर्ण शहरात हे बिजन चाललेलं होतं. सभ्य आणि सुसंस्कृत ब्रिटिश. पहिले 3 दिवस त्यांनी हिरे माणकं, दुसऱ्या दिवशी सोनं आणि तिसऱ्या दिवशी चांदी लुटली. आणि नंतर चौथ्या दिवसापासून त्यांच्याकडे जी मद्रास पलटण होती आणि हैदराबाद पलटण होती, चौथ्या दिवशी मद्रास पलटण हे तांब लुटायला लागलं आणि त्याच्यानंतर 5व्या आणि 6व्या दिवशीपासून हैदराबाद पलटण त्यांनी झाशीच्या किल्ल्याची लूट करायला प्रारंभ केला. 64,000 हस्तलिखितांचं झाशीचं अतिभव्य असं ग्रंथालय होतं. 64,000 हस्तलिखितं होती, अनेक वर्ष जमवलेली. आणि डॉक्टर लोनी नोंद करून ठेवलेली आहे की पुढे जवळजवळ 17 दिवस हे ब्रिटिश सैनिक आपल्या अंघोळीचं पाणी तापवण्याकरता त्या ग्रंथांचा, त्या हस्तलिखितांचा उपयोग करत होते. सगळी 64,000 हस्तलिखितं जाळून फस्त केली. अनेक हस्तलिखितांवर सोनं आणि चांदी लावलेलं होतं, ते वरख काढून गेला, मात्र ते विसरले नाहीत. सभ्य आणि सुसंस्कृत ब्रिटिश. झाशीचं असं बिजन केल्यानंतर हा कॅप्टन सर ह्यू रोज या स्वातंत्र्य सैनिकांच्या मागावर गेला आणि कूच आणि पूंछ हे जे 2 जोड किल्ले आहेत त्याच्या बाहेर जे प्रचंड मैदान आहे त्याच्यात प्रचंड घनघोर रणसंग्राम झाला. स्वातंत्र्य सैनिकांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं. झाशीच्या राणीसाहेब इरेसरीनं झुंजलेल्या आहेत. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, सकाळी 7:30ला युद्धाला तोंड फुटलं. दुपारी 3:30-4 पर्यंत ब्रिटिशांचा संपूर्ण पराभव होत आला. स्वातंत्र्य सैनिकांना आता प्रचंड यश मिळणार आणि एवढ्यात गडबड झाली. ब्रिटिशांनी 50 उंटांचा एक काफिला राखीव म्हणून ठेवलेला होता. तो त्यांनी काढला की एक शेवटचा पर्याय म्हणून बघूया काय होतंय ते. आणि उंटांची खुरं कशी असतात तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे धुळीचे प्रचंड लोट. आणि ते लोट बघून स्वातंत्र्य सैनिकांना असं वाटलं की ब्रिटिशांची प्रचंड राखीव कुमक ही आता चाल करून येते. आणि म्हणून हातातोंडाशी आलेला विजय सोडून सगळे स्वातंत्र्य सैनिक पळायला लागले. झाशीच्या राणीसाहेब ओरडतायत, सगळ्यांना प्रोत्साहन देतायत, सांगतायत की फक्त 50 उंट आहेत, घाबरू नका, युद्ध करा. पण दुर्दैवाने आपले सगळे स्वातंत्र्य सैनिक पळून गेले. आणि मेलिसन नावाचा एक ब्रिटिश इतिहासकार आहे, त्यांनी अशी नोंद करून ठेवली आहे की त्या दिवसापर्यंत मला उंट हा अतिशय बेढब आणि घाणेरडा प्राणी वाटायचा. कसला तो प्राणी, त्याच्या अंगाला घामाचा वास काय येतो. पण त्या दिवसापासून उंट हा माझा सगळ्यात लाडका प्राणी झालेला आहे, कारण 50 उंटांमुळे आम्हाला हा विजय प्राप्त झाला. हा हंत हंत नलिनीम गज उज्जहार असं म्हणतात ना, तो म्हणे भुंगा त्या सूर्यकमळात गेला. रात्री गमिष्यती भविष्यती सुप्रभात. आणि तो आत गेला आणि संध्याकाळ झाल्यानंतर त्या सूर्यकमळाने आपले सगळ्या पाकळ्या मिटून घेतल्या, त्यामुळे तो भुंगा आतच अडकला. आणि मग तो कल्पना विलास करायला लागला की आता सकाळ येईल, सकाळ झाल्यानंतर सूर्यदेवता प्रसन्न होईल आणि परत एकदा हे सूर्यकमळ आपले पंख उघडेल आणि मला बाहेर जाता येईल. आणि असा तो विचार करत असतानाच हा हंत हंत नलिनीम गज उज्जहार, एक म्हणे तिथून हत्ती आला आणि त्याने ते कमळ खुडून घेतलं विष्णूला अर्पण करण्यासाठी. पण खुडून घेतल्यामुळे आता ते परत कधीही उघडणार नव्हतं आणि तो भुंगा कधीही यातून बाहेर पडणार नव्हता. तशीच अवस्था झाली. 50 उंटांमुळे हातातोंडाशी आलेला विजय. राणीसाहेब अशा इरेसरीनं झुंजलेल्या होत्या त्या कूच आणि पूचच्या मैदानात. पण दुर्दैव, आणि हे सगळे स्वातंत्र्य सैनिक पळून गेले
आणि बेहाय दौडत सुटले. कुठे जायचं? आणि परत एकदा राणीसाहेबांनी मार्गदर्शन केलं, कारण तात्या टोपे विस्मयचकित झालेले होते. त्यांना कळत नव्हतं कुठे जायचं. रावसाहेब, त्यांना युद्धाचा फारसा अनुभव नव्हता. राणीसाहेबांनी सांगितलं, आता सगळ्यांनी ग्वाल्हेरला जाऊ. ग्वाल्हेरचा किल्ला इतका भक्कम आहे, तो जर आपल्या ताब्यात आला तर ब्रिटिशांविरुद्ध आपण झुंज देऊ शकू. आणि कॅप्टन सर यू रोजच्या पोटात भीतीचा मोठा गोळा उठला. त्यांनी आपल्या दैनंदिनीत असं लिहून ठेवलंय, इफ सिंधियाज जॉईन्स द रेबल्स आय विल हॅव टू पॅक अप माय बॅग्स अँड गो बॅक टू लंडन. जर ग्वाल्हेरच्या शिंद्यांनी या क्रांतिकारकांची हात मिळवणी केली तर मला लंडनला परत जावं लागेल, कारण त्यावेळेला ग्वाल्हेर आणि शिंद्यांचं प्रचंड सामर्थ्य होतं. पण दुर्दैवाने शिंदे हे ब्रिटिशांच्या बाजूला झुकलेले राहिले. आणि शिंद्यांनी सांगितलं, स्वातंत्र्य सैनिकांनो, आम्ही तुम्हाला कुठलीही मदत करणार नाही, आम्ही तुम्हाला आमच्या किल्ल्यात सुद्धा घेणार नाही. आणि तोफा सज्ज केल्या. का? स्वातंत्र्य सैनिक आले तर त्यांच्यावरच तोफा डागायच्या. तो तोफखाना भेदून किल्ल्यात जाणं आवश्यक होतं. कोण पुढे गेला? रावसाहेब पेशवे? नाही. तात्या टोपे? नाही. बांद्याचा नवाब? नाही. ही रणरागिणी स्वातंत्र्य लक्ष्मी झाशीच्या राणीसाहेब अशा इरेसरीनं तुटून पडलेल्या आहेत, आपल्या प्राणांची अजिबात फिकीर न करता. एखादा तोफेचा गोळा राणीसाहेबांना लागला असता का? अगदीच लागू शकला असता. आपल्या प्राणांची फिकीर न करता त्या सरळ त्या तोफखान्यावर समोर चाल करून गेल्या. सगळ्या तोपचींना ठार मारलं आणि हे सगळे क्रांतिकारक ग्वाल्हेरच्या किल्ल्यात घुसले. ग्वाल्हेरच्या किल्ला ताब्यात आल्यानंतर तात्या टोपेंनी एक विलक्षण खेळी केली. नानासाहेब अज्ञातवासात गेलेले होते, त्यामुळे या संपूर्ण स्वातंत्र्य समराला एक नेता उरलेला नव्हता. आणि म्हणून रावसाहेब पेशव्यांना ग्वाल्हेरच्या किल्ल्यात राज्याभिषेक करण्यात आला आणि घोषित करण्यात आलं की आता हे हिंदुस्थानचे छत्रपती आहेत. आणि 1857ला सुरू झालेलं हे स्वातंत्र्य समर, तो जूनचा 1858चा महिना होता. आम्ही असंच पुढे चालू ठेवू. ही फार मोठी खेळी तात्या टोपेंनी केली. पण राणीसाहेब म्हणाल्या की त्यात गुंतून पडू नका, कारण कॅप्टन सर यू रोज आपल्या मागावर आहे. आणि तसंच झालं. ग्वाल्हेरचा किल्ला भक्कम होता, पण त्याच्यापेक्षा कित्येक पट ब्रिटिशांच्या तोफा ह्या आग ओकणाऱ्या होत्या. 16, 17 आणि 18 जून 1858 3 दिवस निर्णायक युद्ध झालं. 16 आणि 17ला अनेक स्वातंत्र्य सैनिक, अनेक क्रांतिकारक मृत्यू पडले. काशी मारली गेली, सुंदर मारली गेली, मोतीबाई मारली गेली, सिद्धबक्ष मारला गेला, रघुनाथ पंत पडले, रामचंद्र राव पडले. आणि आता झाशीच्या राणीसाहेबांनी ठरवलं की 18 जून निर्णायक युद्ध करायचं. सरळ ग्वाल्हेरचा दरवाजा त्यांनी उघडला आणि ब्रिटिशांच्या तोफखान्यावर त्या चालून गेल्या. आपल्या आजूबाजूच्या सहकाऱ्यांना राणीसाहेबांनी सक्त ताकीद दिलेली होती की एकाही अमंगल ब्रिटिशाचा हात माझ्या शरीराला लागता कामा नये. युद्धात मी जर पडले तर माझं शरीर ब्रिटिशांच्या हाती लागणार नाही याची काळजी घ्या. झाशीच्या राणीसाहेबांना घोड्यांची अप्रतिम पारख होती. आणि त्या कालखंडात असे 3च लोक होते, एक नानासाहेब पेशवे, एक सरदार आपटे आणि एक झाशीच्या राणीसाहेब, की ज्यांना घोड्यांची इतकी उत्तम पारख होती. पण जेव्हा झाशीच्या राणीसाहेबांनी भांडेर दरवाजातून दतिया आणि नंतर कालपी, 100 पेक्षा जास्त मैलाचं अंतर आहे, 2 दिवसात पार केलं हे अंतर. आणि राणीसाहेबांचा राजरत्न घोडा हा तिथे छाती फाटून मृत्युमुखी पडला. कदाचित राणीसाहेबांना वाटलं असेल, या घोड्या इतकी निष्ठा जरी प्रत्येक भारतीयाने दाखवली तर हे ब्रिटिश आमच्यावर कसे राज्य करू शकतील. त्यामुळे राणीसाहेबांचा लाडका राजरत्न घोडा आता त्यांच्याबरोबर नव्हता. ग्वाल्हेरला शिंद्यांच्या त्या पागेमध्ये
एक उमद जनावर होतं, पण थोडंसं बुजरं होतं. राणीसाहेबांच्या ते लक्षात आलं की जनावर उमद आहे पण बुजरं आहे, कदाचित युद्धाचा अनुभव नसेल, पण करणार काय, दुसरा पर्यायच नव्हता. त्या घोड्यावर स्वार होऊन राणीसाहेब सरळ ग्वाल्हेरचा तो दरवाजा बाहेर टाकून बाहेर पडल्या. ब्रिटिशांशी लढतायत, एक एक क्रांतिकारक पडतोय आणि ब्रिटिशांनी त्यांचे काही तोपची आणि बंदूकधारी इसम मुद्दाम दडवून ठेवलेले होते. त्यापैकी एका बंदूकधारी इसमाच्या टप्प्यात राणीसाहेब गेल्या. त्यांनी तिकडून गोळी चालवली. राणीसाहेबांच्या उजव्या मांडीत ती गोळी येऊन घुसली. राणीसाहेबांचा थोडासा तोल गेला. 2 ब्रिटिश सैनिक राणीसाहेबांवर चाल करून येत होते आणि तेवढ्यात दुसरी गोळी आली आणि राणीसाहेबांच्या पाठीत घुसली. 2 गोळ्या लागल्यात. घोड्यावरून तोल जातोय. समोर 2 इंग्रज अधिकारी आहेत. एका इंग्रज अधिकाऱ्याने राणीसाहेबांच्या मस्तकावर घाव घातला. उजवं मस्तक सगळं फाटलं. उजवा डोळा बाहेर आला. त्याही अवस्थेत राणीसाहेबांनी तोल सांभाळला, हातातले दाणपट्टे काढले. त्या 2ही ब्रिटिश अधिकाऱ्यांना कंठस्नान घातलं. आणि आता मात्र राणीसाहेबांना लक्षात आलं की यातून आपण वाचणार नाही. भोपटकर म्हणतायत की राणीसाहेब चला आपण किल्ल्यात परत जाऊ. एक ओढा होता आणि तो ओढा पार करायचा होता, पण ते जनावर बुजरं होतं. राणीसाहेब त्याला टाच मारतायत, पण तो घोडा पुढे जायलाच तयार नाही. घोडा अडा, तो घोडा पुढे जायलाच तयार नाही. अधिक टाच मारल्यावर तो गोल गोल फिरायला लागला. एखाद्या नदीच्या भोवऱ्यात अडकलेल्या एखादी नाव जशी अडकते ना, तशी अवस्था राणीसाहेबांची झालेली होती. आणि राणीसाहेबांना लक्षात आलं की आता यातून आपली सुटका नाही. आणि अशात 2 ब्रिटिश अधिकारी अजून त्यांच्यावर चाल करून आले. राणीसाहेबांनी एकावर इतका जबर प्रहार केला की त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहून ठेवलेलं आहे की जर त्याच्या कमरेला पिस्तूल नसतं तर त्याचा कमरेखालचा भाग हा शरीरापासून वेगळा होऊन पडला असता. इतका जोराचा प्रहार राणीसाहेबांनी केला. आणि मग मात्र राणीसाहेब घोड्यावरून खाली पडल्या. त्यांच्याबरोबर रघुनाथ पंत होते, रामचंद्रराव होते, नन्हे खां होता. नन्हे खां तर लहान मुलासारखा रडतोय. आणि राणीसाहेबांनी परत तेच सांगितलं की एकाही गोऱ्या माणसाचा अमंगल हात माझ्या शरीराला लागता कामा नये. जसे महाराष्ट्रात समर्थ रामदास स्वामी होऊन गेले, तसे उत्तर भारतात गंगादास होऊन गेले. त्या गंगादास बाबांची कुटी तिथेच वर आहे. ग्वाल्हेरच्या किल्ल्यातून बाहेर आल्यानंतर ही जी जागा जिथे युद्ध खेळलं गेलं त्याला म्हणतात कोटा की सराई. या कोटा की सराईला लागून वरच त्या गंगादास बाबांची कुटी होती. राणीसाहेबांना तिथं हलवण्यात आलं. गंगादास बाबा संपूर्ण विरक्त व्यक्ती, पण राणीसाहेबांची ती अवस्था बघून ते सुद्धा लहान मुलांसारखे रडायला लागले. राणीसाहेब अस्पष्ट काहीतरी पुटपुटत होत्या. गंगादास बाबांनी कानोसा घेतला. राणीसाहेब गीतेतला श्लोक म्हणत होत्या. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः. गंगादास बाबांनी सुद्धा गीतेचा 8वा अध्याय सुरू केला. आपली संपूर्ण कुटी मोडून काढली. कारण राणीसाहेबांचं प्राणपाखरू आता कुठल्याही क्षणी त्यांच्या शरीरातून बाहेर पडणार हे अगदी स्पष्ट होतं. तो दिवस होता 18 जून 1858. या रणरागिणीने आपली आहुती स्वातंत्र्य समरात अशी वाहिलेली आहे की त्यामुळे पुढच्या अनेक पिढ्यांना त्यातून प्रेरणा मिळत राहील. आपलं प्राणपाखरू आपल्या देहातून राणीसाहेबांनी बाहेर काढला. तो गतप्राण झालेला राणीसाहेबांचा देह चितेवर ठेवण्यात आला. गंगादास बाबांनी आपली झोपडी मोडली आणि त्याचीच चिता रचली आणि अग्नी पेटवून दिला. ब्रिटिशांच्या एकाही अधिकाऱ्याला
या राणीचं दर्शन सुद्धा मिळायला नको म्हणून आपल्या हृदयावर दगड ठेवून या सगळ्यांनी हे कृत्य केलेलं होतं. आणि मग रघुनाथ पंत, नन्हेखा हे सगळेजण ग्वाल्हेरच्या किल्ल्यात परत गेले. राणीसाहेब अशा विजेसारख्या तळपून गेल्या की त्याला खरंच दुसरी तोड नाही. आज आपण जर कोटाई की सरईला गेला नसाल तर तिथे अवश्य जा. तिथे राणीसाहेबांचं स्मारक आहे. तांबे घराण्यातल्या या राणीसाहेब, तांबे घराण्यातल्याच एका कवीला अशी विलक्षण कल्पना सुचली, भारा तांबे, आणि त्यांनी लिहून ठेवले की रे हिंद बांधवा थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी. रे हिंद बांधवा थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी. ती पराक्रमाची ज्योत मालवे इथे झासीवाली, इथे झासीवाली. तुम्ही जर कधी कोटा की सरईला गेलात, कधी ग्वाल्हेरच्या किल्ल्यात गेलात, कधी झाशीला गेलात, कधी कूच पूचच्या त्या रण सम्राट गेलात, कधी दतियाला गेलात, कधी ओरछाला गेलात, कधी दिल्लीला जाऊन तिथला लाल किल्ला पाहिलात, तर तिथला दगड आणि दगड, मातीचा प्रत्येक ढेकूळ तुम्हाला सांगेल की होय, आमची राणी लढली, अत्यंत तेजस्वीपणे लढली. आणि कशासाठी लढली? स्वातंत्र्य, स्वधर्म आणि स्वराज्य या त्रिसूत्रीसाठी ही राणी अशी लढली की त्याची प्रेरणा पुढच्या अनेक पिढ्यांना मिळत राहील. आज राणीसाहेबांचे सगळे चरित्र आपल्या हृदयात आपण धारण करूया. थोडा उशीर झालाय, पण हे चरित्रच असं आहे की ते सांगता सांगता तुम्हीही वेळ विसरला असाल आणि मीही थोडीशी वेळ विसरलो, पण तुम्ही हे सगळे चरित्र इतकं छान ऐकलत त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं ऋण शिरोधार्य करतो. परत एकदा आयोजकांना, संयोजकांना मनःपूर्वक धन्यवाद देतो की इतकं तेजस्वी चरित्र तुमच्यामुळे मला सांगायला मिळालं. आणि त्या स्वातंत्र्य लक्ष्मीचं हे तेजस्वी चरित्र आपल्या हृदयात धारण करूया, तिला मनोमन त्रिवार मुजरा करूया आणि भारत मातेचा उद्घोष करून मगच आजच्या या व्याख्यानाची आपण सांगता करूया. मनःपूर्वक धन्यवाद. नमस्कार. सरांनी त्यांच्या अमोघ वाणीने थोडासा विस्मरणात गेलेला झाशीच्या राणींचा इतिहास अक्षरशः डोळ्यासमोर उभा केला. प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर घडतोय असं वाटत होतं. सरांचे सखोल अभ्यासातून, तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून आणि इतिहासाच्या जाणीवेतून त्यांनी या विषयाला जो वेगळा आयाम दिला तो नक्कीच आपणा सर्वांना प्रेरणा देणारा आहे. वसंत व्याख्यानमालेच्या यशस्वी आयोजनासाठी आम्हाला चितळे बंधू, रावेतकर ग्रुप, PNG गाडगीळ अँड सन्स, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, PN गाडगीळ ज्वेलर्स, पितांबरी प्रोडक्ट, बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, सिटी ग्रुप अमेनोरा आणि PNG एक्सक्लुझिव्ह यांनी आपले सहकार्य दिले. त्या सर्वांचे मनापासून आभार. उद्या 6 मे रोजीच्या सत्रात आपल्या मार्गदर्शनासाठी हेरंब कुलकर्णी आपल्या पुढे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे पालक, शिक्षक, कार्यकर्त्यांसाठी साने गुरुजी. याचबरोबर मी सगळ्यांना धन्यवाद देते.